नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रशांत डाकणे प्रशांत क्लासेसमध्ये आपलं पुनर्ष एकदा मनपूर्वक स्वागत करतो. आजचा आपला व्हिडिओ आहे GDCA मे 2024च्या परीक्षेसंबंधीच्या काही महत्त्वाच्या सूचना देण्यासाठी. या व्हिडिओ सेक्शन्समध्ये मी तुम्हाला परीक्षेच्या अभ्यासासंबंधीचं नियोजन कसं करायचं आहे 10 दिवसाचं, त्यानंतर परीक्षेला कशा पद्धतीने सामोरं जायचं आहे, त्यासोबतच आपल्याला प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कशा पद्धतीने विचारलं जातं आणि कोणत्या प्रश्नाला किती वेळ द्यावा, अशा महत्त्वपूर्ण विषयासंबंधीची चर्चा आजच्या व्हिडिओ सेक्शन्समध्ये आपण करणार आहोत. त्यासोबतच आपण परीक्षा संबंधीच्या काही महत्त्वाच्या ज्या सूचना असणार आहे की खास करून विद्यार्थ्यांसाठी. आता बरेचसे विद्यार्थी परीक्षेला सामोरे जाणार आहेत. काही विद्यार्थी आता हॉल तिकीट्स डाउनलोडिंगसाठी प्रोसेसिंग करत आहेत. तर अशा काही विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये काही प्रॉब्लेम्स क्रिएट होत आहेत. तर ते प्रॉब्लेम्स विद्यार्थी मित्रांनो तुमच्याच चुकीमुळे त्या ठिकाणी क्रिएट होताना आपल्याला बघावयास मिळत आहे. म्हणजे तुम्हाला समजलं असेल की मला काय म्हणायचं आहे, की बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा युजर नेम आणि पासवर्ड हा त्या ठिकाणी आता सापडत नाही. सापडत नाहीये म्हणजे काय आहे? कारण युजर नेम पासवर्ड हे आपण स्वतः तयार करत असतो. त्यामुळे विभागाला पण तुम्ही कॉन्टॅक्ट करून विभाग तुम्हाला तुमचा युजर नेम पासवर्ड देणार नाही. हा एक पहिला पॉईंट समजून घ्या. ओके. तुमचा प्रॉपर तुम्ही युजर नेम आणि पासवर्ड जपून ठेवणं ही विद्यार्थ्यांची जबाबदारी आहे. त्यासोबतच आता ज्या विद्यार्थ्यांनी हॉल तिकीट्स डाउनलोड केलेले असतील तर त्यांना पुन्हा एकदा सूचना देतोय, तुमचा रिझल्ट लागेपर्यंत तुमचा युजर नेम पासवर्ड जपून ठेवणं ही तुमची जबाबदारी आहे. त्यामुळे जे आता हॉल तिकीट्सच्या तुम्ही 2 प्रिंट काढणार आहेत त्या प्रिंटच्या पाठीमागे तुमचा युजर नेम तुम्ही नोट डाऊन करून ठेवा. एक प्रिंट तुमच्या फायलिंगला कुठेतरी लावून ठेवा त्या ठिकाणी, जेणेकरून भविष्यामध्ये तुमचा जो रिझल्ट डिक्लेअर होईल तर त्यावेळेस तुमचा रिझल्ट तुम्हाला तुमच्या प्रोफाईल आय डीवरती बघता येणार आहे. आणि ह्या सूचना मी वारंवार विद्यार्थ्यांना मागच्याही काही लेक्चर्सला आणि व्हिडिओ सेक्शन्समध्ये पण तुम्हाला मी दिलेल्या आहेत. पण वारंवार विद्यार्थी या ठिकाणी या चुका करताना आपल्याला दिसतात. ओके. जर तुम्ही ज्या सायबरला फॉर्म भरला असेल तर त्या सायबरवाल्याशी कॉन्टॅक्ट करून युजर नेम पासवर्ड त्यांनी कशा पद्धतीने क्रिएट केलेला आहे हे एकदा विचारा. जेणेकरून तुम्हाला आता हॉल तिकीट्स तर कंपल्सरी असणार आहे. जर तुमच्याकडे हॉल तिकीट नसेल तर तुम्हाला परीक्षेला बसता येणार नाही. त्यामुळे प्रोफाईल आय डीवरती हॉल तिकीट जनरेट झालेले आहेत. हॉल तिकीट कशा पद्धतीने डाउनलोड करायचे यासंबंधीचा व्हिडिओ मी आपल्या चॅनल्सवरती अपलोड केलेला आहे आणि डिस्क्रिप्शनमध्ये पण मी तुम्हाला त्याची लिंक देतो आहे. तिथे जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघू शकतात आणि हॉल तिकीट डाउनलोड करू शकतात. ओके. तर ही महत्त्वाची बेसिक सूचना जी होती ती पहिली तुम्हाला सांगणं आवश्यक आहे. तर प्रत्येकाला कळाली असेल. त्यानंतर आता आपण काही विषयासंबंधीची ओळख, म्हणजे आजचं जे लेक्चर्स आहे हे आपले रिपीटर विद्यार्थी पण आहेत आणि त्यासोबतच जे नवीन परीक्षा देणार आहे, नव्याने परीक्षा देत असतील, तर अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. मध्ये कुठेही स्क्रिप्ट करायचं नाही आहे. कारण मध्ये जर तुम्ही स्क्रिप्ट केला तर मी महत्त्वाच्या काही गोष्टी तुम्हाला सांगणार आहे परीक्षेच्या संबंधीच्या. प्रश्नपत्रिका कशी सोडवावी, प्रश्नपत्रिकेचे फॉर्मॅट कसे असतात, पासिंग कसं असतो, माध्यम कसं असतं आणि किती वेळेमध्ये किती प्रश्न अटेम्प्ट करावे, हा देखील पार्ट तुमच्याकडे नियोजनाचा असणं आवश्यक आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांना क्लासेसच्या नोट्स पाहिजे असतील, येत्या 10 दिवसामध्ये तुम्ही तेवढ्या जरी नोट्स व्यवस्थित थेरीच्या रेफर केल्या, अभ्यासल्या, तरी तुम्हाला पेपरला त्या ठिकाणी कोणतीच अडचण येणार नाही. त्यासंबंधीचे जे चार्जेस आहे ते मी तुम्हाला शेवटी सांगणारच आहे. ओके. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता आपल्याला महत्त्वाच्या विषयासंबंधीची चर्चा करायची आहे. पहिला पार्ट आपला झाला युजर नेम आणि पासवर्डच्या संबंधी. ओके. तर अद्यापही अजून ज्या विद्यार्थ्यांनी हॉल तिकीट डाउनलोड केलेले नसतील तर त्यांनी लवकरात लवकर वेबसाईटवरती जाऊन आपल्या प्रोफाईल आय डीवरती आपला युजर नेम आणि पासवर्ड टाकून त्या ठिकाणी हॉल तिकीट्स डाउनलोड करून घ्यायचे आहेत. हॉल तिकीटच्या पहिल्या प्रिंटआउट काढा. नाहीतर तुम्ही हॉल तिकीट PDF स्वरूपात डाउनलोड कराल आणि सांगाल की सर पेपर तर 24ला आहे हो, 23ला आम्ही प्रिंटआउट काढून घेऊ. तर असं काही चुका करू नका. तर आत्ताच त्या ठिकाणी जर तुम्ही PDF डाउनलोड केली असेल तर प्रिंटआउट काढून घ्या. आपल्याकडे फायलिंगला ते स्टोअर करून ठेवा. त्यासोबत तुमच्याकडे आयडेंटिटी प्रूफ तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स जे तुमच्याकडे असेल त्या तिघांपैकी एक तुम्हाला त्या ठिकाणी ओरिजिनल परीक्षा केंद्रावरती घेऊन जायचं आहे आयडेंटिटी प्रूफसाठी. आणि जे तुम्ही तुमच्या हॉल तिकीट्सवरती जे नाव आलेलं आहे किंवा जे नाव तुम्ही टाईप करून फॉर्म सबमिट केलेला आहे, तर तेच नावाचं आयडेंटिटी प्रूफ तुमच्याकडे आवश्यक असणं गरजेचं आहे. ओके. हे झालं तुमचं युजर नेम, पासवर्ड, परीक्षा केंद्रासंबंधीचं, हॉल तिकीट संबंधीच्या काही महत्त्वाच्या सूचना. त्यानंतर दुसरा पार्ट हा एक समजून घ्या.
उत्तरपत्रिका जेव्हा तुमच्या हातामध्ये येणार आहे, प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका, उत्तरपत्रिकेमध्ये तुमचा सीट नंबर आणि तुमचं केंद्र जे असणार आहे ते व्यवस्थित त्या ठिकाणी टाकायचं आहे आणि माध्यम त्या ठिकाणी तुम्ही व्यवस्थित टाकायचे. ओके, तर ह्या गोष्टी उत्तरपत्रिकेमध्ये नमूद करणं गरजेचं आहे. जर यामध्ये गडबड झाली, सीट नंबरमध्ये टाकताना गडबड झाली, तर तुमचा पूर्ण पेपर त्या ठिकाणी बाद समजला जाईल. ओके, म्हणजे तो चेकच होणार नाही, कारण त्या ठिकाणी सीट नंबर चुकीचा आहे. मग मार्किंग मेथड देणार कशाला, बरोबर की नाही? मग ह्या गोष्टी विद्यार्थ्यांनी देखील काळजीपूर्वकपणे समजून घेणं आवश्यक आहे. चला, आता आपण आपल्या विषयाकडे येऊया. GDCA परीक्षा संबंधी काही महत्त्वाच्या सूचना आहे विद्यार्थ्यांसाठी. ज्या विद्यार्थ्यांनी GDCA आणि CHM हा दोन पहिला पार्ट व्यवस्थित समजून घेऊया. ओके, आता ज्या विद्यार्थ्यांनी GDCA साठी फॉर्म भरलेला आहे, ओके, GDCA साठी फॉर्म भरलेला आहे, तर त्यांना एकूण टोटल सब्जेक्ट असणार 6. आणि ज्या विद्यार्थ्यांनी CHM साठी फॉर्म भरलेला आहे, आता आपल्याकडे काही विद्यार्थी असे आहेत की ज्यांनी दोन्ही फॉर्म भरलेत. आता कुणाचं ऐकलंय काय माहित नाही, पण नोटिफिकेशन मध्ये आणि फॉर्म भरताना एक सूचना तुम्हाला दिलेली होती त्यांनी, की GDCA आणि CHM दोघांपैकी एकाच परीक्षेला तुम्हाला अर्ज सादर करता येणार आहे. पण विद्यार्थ्यांनी काय केलं, GDCA साठी 823 फी भरली आणि CHM साठी 523 फी भरली. त्यांना असं वाटलं किंवा कोणी काहीतरी चुकीचं सांगितलं असेल की बाबा दोन्ही फॉर्म भर, पण आता इथे गडबड काय झाली, हॉल तिकीट्स तुमचे वेगवेगळे येणार आहे. एक लक्षात घ्या, CHMचं हॉल तिकीट तुमचं 3 सब्जेक्टचं येणार, GDCAचं हॉल तिकीट तुमचं 6 सब्जेक्टचं येणार. पण इथं पॉइंट पहिला समजून घ्या, परीक्षेची डेट काय आहे रे, एक्झाम डेट काय आहे तुमची, 24, 25 आणि 26. ओके, 24, 25, 26 तुमची डेट आहे मे महिन्यामध्ये, याच महिन्यामध्ये, बरोबर. मग आता गडबड काय होणार इथं, हा पहिला मॅटर दोघांनी समजून घ्या विद्यार्थ्यांनी, CHM आणि GDCA मधला काय डिफरंट आहे. ओके, तुम्ही जर GDCA चा फॉर्म फिलअप केला आहे, तर 24 तारखेला तुम्हाला पेपर 1, पेपर 2, 25 तारखेला तुम्हाला पेपर 3 आणि पेपर 4, 26 तारखेला तुम्हाला पेपर 5 आणि पेपर 6 अटेम्प्ट करायचे आहे. ओके, म्हणजे ज्यांनी GDCA भरला असेल त्यांना ऑल सब्जेक्ट अटेम्प्ट करता येणार आहे. हा एक पहिला पार्ट समजून. आणि ज्यांनी CHM चा फॉर्म फिलअप केलेला आहे, तर या ठिकाणी पेपर 1, पेपर 2 आणि 25 तारखेला मॉर्निंगला पेपर 3. म्हणजे CHM ला फक्त तुमचे पेपर 3 असणार आहे, तिथून पुढे तुम्हाला बसता येणार नाही. ज्यांना फक्त CHM द्यायचे आहे त्या विद्यार्थ्यांसाठी सांगतोय. ज्यांना GDCA ची परीक्षा द्यायची आहे त्यांनी GDCA चे 6 विषय अटेम्प्ट करणं गरजेचं आहे. पण आता इथे गडबड काय होते, आमचे हुशार काही विद्यार्थी आहेत की त्यांनी दोन्ही फॉर्म भरले, GDCA चा फॉर्म सबमिट केला आणि CHM चाही फॉर्म सबमिट केला. मग आता तुमचं इथे कन्फ्युजन काय वाटणार आहे, सर CHM चा हॉल तिकीट आमच्याकडे आहे, GDCA चा हॉल तिकीट आमच्याकडे आहे. हे ज्या विद्यार्थ्यांनी 2 फॉर्म फिलअप केले त्यांच्या गोष्टी सांगतोय, एक लक्षात घ्या. ज्यांनी 2 फॉर्म फिलअप केलेले आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी ही महत्त्वाची सूचना आहे. तुम्ही जर GDCA आणि CHM दोन्हीही फॉर्म सबमिट केलेले असतील तर तुमचे हॉल तिकीट्स हे 2-2 वेगळे आलेले आहेत. सीट नंबर वेगळा असणार आहे, CHM चा सीट नंबर वेगळा, GDCA चा सीट नंबर वेगळा, ब्लॉक नंबर पण तुमचा वेगळा असणार आहे. त्यामुळे तुम्ही ही एक सगळ्यात महत्त्वाची चूक केलेली आहे. तर तुम्हाला इथे लगेच डिसिजन घेता आला पाहिजे की आम्हाला GDCA परीक्षा द्यायची आहे सर, मग CHM ची परीक्षा तुमची त्या ठिकाणी नाही दिली तरी चालेल. पण ज्या विद्यार्थ्यांना वाटते की नाही सर आम्हाला CHM चे 3च विषय द्यायचे आहेत, तर तुम्ही CHM च्याच परीक्षेला बसा. तिथे तुमचा सीट नंबर जो ब्लॉक असेल तिथे जाऊन तुम्ही ती परीक्षा अटेम्प्ट करायची. पण GDCA च्या पहिल्या 3 विषयाला तुमची ॲब्सेंटी लागेल आणि तुमचा रिझल्ट फेल येणार. हे ज्यांनी 2 फॉर्म फिलअप केलेले आहे अशा विद्यार्थ्यांसाठी बोलतोय मी. ओके, त्यामुळे एकदाच कुठेतरी डिसिजन घेणं आवश्यक आहे की तुम्हाला GDCA द्यायचे आहे का CHM द्यायचे. पण जर तुम्ही नोटिफिकेशन व्यवस्थित वाचलं असेल तर नोटिफिकेशन मध्ये पॉईंट त्यांनी क्लिअर केलेला होता की जर तुम्ही GDCA चे 6 विषय देणार असाल तर त्याच्यामध्ये तुमचं CHM चं प्रमाणपत्र इन्क्लूड आहे. ओके, हे मी मनाने सांगत नाहीये, तर नोटिफिकेशन्स मध्ये तो पॉईंट त्यांनी तुम्हाला तिथे दिलेला आहे. येते पॉईंट लक्षात. त्यामुळे शक्यतो मी विद्यार्थ्यांना सांगेल की तुम्ही GDCA चीच परीक्षा द्या, कारण बँकिंग सेक्टरसाठी आणि ऑडिट सर्टिफाईडसाठी तुम्हाला GDCA इज कंपल्सरी आहे. हा एक पॉईंट पहिला लक्षात घ्या. ओके,
तर आता GDCA चे 6 विषय तुम्हाला अटेम्प्ट करणं गरजेचं आहे. हा एक पॉईंट लक्षात घ्या. ज्यांना वाटतंय सर आम्ही फक्त CHMचेच 3 विषय देतोय पण GDCA ला तुम्हाला बसता येणार नाही. कारण हॉल तिकीट वेगळं आहे ना. ब्लॉक तुमचा वेगळा असणार आणि टायमिंग पेपरचे एकच आहे सगळ्यांचे. पेपर 1 पेपर 1 टायमिंग एक आहे 10 ते 1. पेपर 2 टायमिंग एक आहे 2 ते 5. तुम्ही इकडे बसणार का तिकडे बसणार. त्यामुळे नोटिफिकेशन मध्ये क्लिअर आहे की तुम्हाला CHM भरायचा आहे तर तुम्ही CHMच फिलअप करा 1 2 3 सब्जेक्टसाठी. आणि ज्यांना GDCA फिलअप करायचं आहे तर त्यांनी GDCA साठी 1 2 3 4 5 6 सब्जेक्टचा अभ्यास करा. ओके. तर हे पहिलं विद्यार्थ्यांनी समजून घेणं गरजेचं आहे चक्र काय आहे ते. आणि मी मागच्या काही लेक्चर्समध्ये पण हे पॉईंट्स क्लिअर केलेले आहेत. ज्यांनी जर आपले आधी जुने व्हिडिओ पाहिले असतील तर त्यांना हे पॉईंट लक्षात आले असतील. सो मोस्ट IMP अँड व्हेरी IMP कोर्सेस GDCA. GDCA ला प्रेफर देईल मी की GDCA तुम्ही कंपल्सरी अटेम्प्ट करा. त्यामध्ये टोटली 6 सब्जेक्ट आहे. यामध्ये तुम्हाला CHMचं प्रमाणपत्र इन्क्लूड आहे. ओके. GDCA अँड CHM असं सर्टिफाईड वरती तुम्हाला येत असतं. पहिले एक लक्षात घ्या. ओके. चलो इथे आता तुमचं हे सब्जेक्टचं पॉईंट क्लिअर झाले. CHM साठी 3 सब्जेक्ट, GDCA साठी 6 सब्जेक्ट. ओके. चलो इथपर्यंत आता प्रत्येकाला सब्जेक्ट क्लिअर झाले. आपले विद्यार्थी तसे हुशारच आहे. काही अडचण नाही. प्रत्येकाने GDCAचा फॉर्म फिलअप केलेला असेल आपल्या बॅचच्या. चलो आता इथपर्यंत पॉईंट प्रत्येकाला समजला. GDCA आणि CHM मधला डिफरन्स. ओके. चलो आता आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट विषयाची नावं. ओके. चला प्रत्येकाने नोटबुक किंवा ब्लँक पेपर तुमच्याकडे जर अवेलेबल असेल तर प्रत्येकाने विषयाची नावं लिहून घ्या. पेपर 1 सहकारी गृहनिर्माण संस्थांचं व्यवस्थापन. सहकारी गृहनिर्माण संस्थेचं व्यवस्थापन पेपर 1. ओके. पेपर 1. पेपर 2 अकाउंट्स. पेपर 2 अकाउंट. पेपर 3 सहकारी संस्थांचं लेखापरीक्षण. सहकारी संस्थांचे लेखापरीक्षण. पेपर 4 सहकाराचा इतिहास तत्व आणि व्यवस्थापन. पेपर 4 सहकाराचा इतिहास तत्व व्यवस्थापन. पेपर 5 सहकाराचा कायदा आणि इतर कायदे. सहकाराचा कायदा आणि इतर कायदे. पेपर 6 सहकारी बँक व्यवसाय आणि पतसंस्था. पेपर 6 सहकारी बँक व्यवसाय आणि पतसंस्था. आता मी तुम्हाला विषयाची नावं का सांगितली पहिलं हे पॉईंट समजून घ्या. ओके. आता ज्या वेळेस तुम्हाला परीक्षेला तुमच्या हॉल तिकीट्स वरती पेपर 1 पेपर 2 पेपर 3 पेपर 4 असं दिलेलं आहे जे तुमचं टाइम टेबल आहे त्यावरती. ओके. तर 24 तारीख 25 तारीख आणि 26 तारीख पेपर 1 पेपर 2 पेपर 3 पेपर 4 पेपर 5 आणि पेपर 6 असं तुमचं टाइम टेबलचं शेड्यूल आहे तिथे. ओके. तर 24 तारखेला मॉर्निंगला तुमचा जो पेपर 1 होणार आहे तो टायमिंग आहे 10 ते 1 सकाळी. ओके. आणि दुपारी लगेच तुमचा जो सेकंड पेपर आहे अकाउंट्सचा तो असणार तुमचा 2 ते 5. ओके. पेपरचा टायमिंग असा असणार तुमचा 10 ते 1 2 ते 5. पेपरचं मार्किंग आहे तुमचं 100 मार्काचा पेपर असणार. वेळ आहे तुमची 3 तासाची. ओके. 3 तासामध्ये तुम्हाला पेपर 1 कंप्लीट करायचा आहे आणि नंतर पुढे तुम्हाला ब्रेक असणार आहे 1 तासाचा. म्हणजे 1 ला पेपर संपला की लगेच तुम्हाला पुढे 2 वाजता सेकंड पेपर असणार आहे. म्हणजे जेमतेम फक्त तुम्हाला तिथे 45 मिनिटाचा तुम्हाला ब्रेक असेल. आता 45 मिनिटाचा ब्रेक का तर तेही सांगतो. 1 ला पेपर तुमचा संपला की तुम्हाला परीक्षेचा जो ब्लॉक असणार आहे त्याच्या बाहेर येताना 10-15 मिनिटं तुमचे जातात कारण सगळे पेपर कलेक्ट होतात. तिथे तुमचे 10-15 मिनिटं जाणार. त्याच्यानंतर थोडंसं तुम्ही बाहेर आलात रिफ्रेशमेंट तुमचं होत असतं. प्रत्येकाला विचारतात तुला पेपर कसा गेला याला पेपर कसा गेला. प्रत्येक जण एकमेकांना विचारतं की नाही. मग बाकीचे काय सांगतात पेपर खूप सोपं होता रे. काही सांगतात थोडा अवघड गेला. आता अवघड का गेला तर अभ्यासच केला नसेल तर अवघड गेला. बरोबर की नाही. तर ही आपली थोडीशी चर्चा चालते. त्याच्यात तुमचे 10 मिनिटं जातात आणि तिथून पुढे मग कोणी जर टिफिन वगैरे आणला असेल तर मग कुठेतरी कट्ट्यावरती आपण बसून गोल त्या ठिकाणी किंवा त्याच ब्लॉकमध्ये बसून आपण थोडासा टिफिन घेत खात असतो. आणि मग नंतर आपण परत पुढे तुमचा जो अर्धा तासाचा जो वेळ असतो तर त्याच्यामध्ये बरेचसे विद्यार्थी काय करतात वाचन करत बसतात सेकंड पेपरचं. तर शक्यतो
एक गोष्ट लक्षात घ्या, येत्या 10 दिवसामध्ये म्हणजे आजपासून पुढे येत्या 10 दिवसामध्ये तुम्ही असा अभ्यास करा की तुम्हाला परीक्षा केंद्रावर अभ्यास करण्याची गरजच पडणार नाही. ओके. कारण बरेचसे परीक्षा केंद्रावरती आपल्याला त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचे काही भुंगे असतात की जे आपल्याला आजूबाजूला दिसतात. तो आम्ही हे वाचलं, आम्ही ते वाचलं, मग हा प्रश्न येईल, तो प्रश्न येईल. मग आपण जेव्हा वाचलेलं असतं तर ते आपण तिथंच विसरून जातो. तर तुमच्यावरती पहिला कॉन्फिडन्स असला पाहिजे तुमच्यामध्ये की मी जे वाचलं आहे किंवा मी जो अभ्यास केलेला आहे तो माझ्यासाठी सफिशियंट आहे. आणि त्याच पद्धतीने मी जी काही क्वेश्चन पेपर येणार आहे तर ती मी माझ्या स्वबळावरती जो मी अभ्यास केलेला आहे, जो मी आता 2-3 महिन्यापासून जी मेहनत घेत आहे, तर त्या बळावरतीच मी माझा पेपर त्या ठिकाणी सॉल्व आउट करणार आहे. तर कुणाचं काही गोष्टी तिथे ऐकत बसण्याची गरज आपल्याला पडायची नाहीये आणि पडू नये. तर आपला पेपर आणि आपण व्यवस्थित तिथे अटेम्प्ट करायचा आहे. तुम्हाला जे उत्तर माहिती आहे करेक्ट सविस्तर प्रश्नांचे त्याविषयी मी चर्चा करणारच आहे. तर त्या गोष्टी तुम्ही तिथे व्यवस्थित प्रेझेंट करणं आवश्यक आहे. ओके. तर परीक्षा केंद्रावरती ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला तिथे बघायला मिळतात. सो शक्यतो जे विद्यार्थी अभ्यास करतात ते ऐन वेळेला तिथे जाऊन जी 2-2.5 महिन्याची तुम्ही जी मेहनत घेतलेली असते त्या अगदी क्षणात तुम्ही 5 मिनिटात तिथे विसरून जातात. तो अशा काही गोष्टी आपल्याला तिथे ऍक्टिव्हिटीज घडून येणार नाही याची काळजी घ्यायची. आपला अभ्यास आपण ज्या नोट्स काढलाय त्या आधी तुम्ही जर रेफर केला व्यवस्थित तर काहीच अडचण नाही. ओके. तर तुमचा जो 2 तासाचा जो वेळ आहे तर या 2 तासाच्या वेळामध्ये जे तुमचा जो परीक्षेचा जो कालावधी आहे 3-3 तासाचा, या 3 तासाच्या वेळामध्ये तुमचं प्रश्नपत्रिका कशी सोडवायची हे देखील मी तुम्हाला आता पुढे सांगणारच आहे. 3 तासाच्या वेळेमध्ये आपली प्रश्नपत्रिका ही 2.5 तासामध्ये कंप्लीट झाली पाहिजे. ओके. असं आपलं प्रॉपर नियोजन असलं पाहिजे अभ्यासाचं आणि प्रश्नपत्रिका सोडवण्याचं. आम्ही काय करतो, जे प्रश्न आम्हाला आधी सोपे वाटताय की त्याच्यामध्येच आम्ही वेळ घालत बसतोय आणि मग जे सविस्तर महत्त्वाचे प्रश्न असतात ते आमचे राहून जातात. विद्यार्थी म्हणतात सर वेळ पुरला नाही हो. वेळ का पुरला नाही? कारण तू प्रॉपर नियोजन केलं नाही. त्या गोष्टी मी तर तुम्हाला सांगणारच आहे. पण आता आपल्याला हे पहिलं समजून घ्यायचं आहे की वेळ लक्षात आली. आता पुढे आपण एक पॉईंट घेऊया माध्यमाचा. आता प्रश्नपत्रिका तुम्हाला दोन्ही माध्यममध्ये अवेलेबल आहे. मराठीमध्ये पण आहे, इंग्रजीमध्ये पण आहे. एखाद्याला वाटलं की सर मला अकाउंट्सचा जो पेपर आहे सेकंड तो मी इंग्रजी सोडवला तर चालेल का? तर निश्चित चालेल. बाकीचे 5 विषय तुम्ही मराठीत सोडवले तरीही चालतं. तुम्ही क्वेश्चन पेपर 2 लँग्वेजमध्ये आहे. तुम्ही जर मराठीमध्ये अभ्यास केला असेल तर तुम्ही मराठीमध्ये रेफर करणार. जर तुम्ही पेपर 1 सहकारी गृहनिर्माण संस्थेचं व्यवस्थापन तुम्ही मराठीत अभ्यास केलाय तर तुम्ही मराठीत सोडवा, काही अडचण नाही. पेपर 4 तुम्ही जर त्या ठिकाणी इंग्रजीत अभ्यासलं तर तुम्ही इंग्रजी सोडवा. पेपर 3 त्या ठिकाणी जो तुम्ही मराठीत अभ्यासला असेल तर मराठीत सोडवा. तुम्ही ज्या लँग्वेजमधनं 2 महिने 2.5 महिने जो अभ्यास केला आहे तो त्या लँग्वेजमध्ये तुम्ही ती क्वेश्चन पेपर त्या ठिकाणी सोडवू शकतात, काही प्रॉब्लेम्स नाही आहे. ओके. तर क्वेश्चन पेपरचं माध्यम लक्षात आलं, मराठी आणि इंग्रजी दोन्ही असणार आहे. त्यामुळे तुम्ही ज्या लँग्वेजमधनं अभ्यास केला आहे ती लँग्वेज तुम्हाला त्या ठिकाणी प्रेफर करून उत्तरपत्रिकेमध्ये टाकायची आहे आणि पूर्ण तीच लँग्वेज तिथे तुम्हाला सोडवायची. नाहीतर एका उत्तरपत्रिकेत मराठी आणि इंग्रजी असं चालणार नाही. नाहीतर एक विद्यार्थी असा असेल की पेपर 1 अर्धा मराठीत आणि पेपर 1 अर्धा इंग्रजीत. ते अलाउड होत नाही तिथे, एवढं लक्षात घ्या. एकच माध्यम निवडलं पेपर 1 ला मराठी तर ते पूर्ण पेपर 1 मराठीतच सोडवायचा आहे. चलो, विषयाची नावं आता प्रत्येकाच्या लक्षात आली. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट प्रश्नपत्रिका. ओके. आता प्रश्नपत्रिका कशी सोडवावी हा महत्त्वाचा मुद्दा असणार आहे. काय सांगितलं मी? प्रश्नपत्रिका. प्रश्नपत्रिका. चलो, आता तुमचा 24 तारखेचा पेपर, पहिला पेपर कोणता आहे रे? सहकारी गृहनिर्माण संस्थेचं व्यवस्थापन. ओके. आता या पेपरमध्ये काय असणार आहे? ऑल क्वेश्चन कंपल्सरी आहे. ऑल क्वेश्चन कंपल्सरी. आता हे ऑल क्वेश्चन कंपल्सरी कसे असणार आहेत ते सांगतो मी तुम्हाला. प्रश्नपत्रिकेचा स्वरूपही समजून सांगतोय. ऑल क्वेश्चन कंपल्सरी असणार. पेपर 1 सहकारी गृहनिर्माण संस्थांचे व्यवस्थापन. ओके. वेळ तुमची असणार आहे 3 तासाची आणि तुमचा पेपरचा मार्क आहे 100 मार्काचा पेपर असणार. पूर्ण पेपर तुमचा थेरीचा आहे, MCQ नाही. एक लक्षात घ्या,
टिक मार्क करायचं नाही, ते पूर्ण पेपर थेरीचा आहे. ऑल क्वेश्चन इज व्हेरी इम्पॉर्टन्स. ओके, तो फर्स्ट क्वेश्चन जो तुमचा असणार आहे या ठिकाणी. आता यामध्ये प्रश्नपत्रिकेमध्ये पहिला प्रश्न अल्टरनेट तुमचा चेंजिंग होऊ शकतो. कधी तुम्हाला रिकामी जागा येऊ शकते, कधी तुम्हाला त्या ठिकाणी फुल फॉर्म सेक्शन विचारले जाऊ शकतात, किंवा कधी कधी काय करतील 10 मार्काला रिकामी जागा देतील, त्याच्याच मध्ये पुढे पुढे तुम्हाला 10 मार्काला फुल फॉर्म देतील. म्हणजे फर्स्ट क्वेश्चन जो तुमचा असणार आहे तो फर्स्ट क्वेश्चन तुम्हाला त्या ठिकाणी 20 मार्कांसाठी कंपल्सरी येत असतो. ओके, मग तो रिकामी जागेसाठी असेल किंवा फुल फॉर्म सेक्शन साठी असेल. ओके, म्हणजे संक्षिप्त स्वरूप असतील किंवा त्या ठिकाणी रिकामी जागा असेल. हे दोन पहिले पॉइंट लक्षात घ्या. म्हणजे फर्स्ट क्वेश्चन संक्षिप्त स्वरूप किंवा रिकामी जागा, आणि आपल्या नोट्समध्ये मी तुम्हाला दोन्ही कंटेंट दिलेले आहे. संक्षिप्त स्वरूप पण दिलं आहे आणि रिकामी जागेचा एक सेपरेट तुम्हाला PDF सेक्शन पण मी त्यामध्ये दिलेली आहे. ओके, तर ह्या दोघांपैकी तुम्हाला परीक्षेला त्या ठिकाणी कोणताही एक क्वेश्चन किंवा कोणतेही त्या ठिकाणी सोडवायला गेले असता, रिकामी जागा असेल किंवा फुल फॉर्म सेक्शन असेल, तर तुम्हाला 20 मार्काला फुल फॉर्म येतील, किंवा मग रिकामी जागा डायरेक्ट 20 मार्काला येतील, किंवा मग आले तर दोन्ही 10-10 मार्काला सेपरेट येतील. ओके, तो हा एक पहिला पॉईंट समजून घ्या. त्याच्यानंतर इथे पुढे सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट सेकंड जो तुमचा असणार आहे, म्हणजे 10-10 मार्कांचे त्या ठिकाणी अल्टरनेट तुम्हाला क्वेश्चन येतात, किंवा 20 मार्काचे त्या ठिकाणी अल्टरनेट तुम्हाला क्वेश्चन त्या ठिकाणी येतील फर्स्टमध्ये. सेकंड क्वेश्चन जो तुमचा त्या ठिकाणी असणार आहे जोड्या लावा. काय असेल? जोड्या लावा. आता जोड्या लावांमध्ये तुम्हाला शक्यतो कलम विचारले जातात पेपरला. काय विचारले जातात? कलम विचारले जातात. ओके, तर कलम तुम्हाला व्यवस्थित पाठ पाहिजे. कलमाची लिस्टेड मी तुम्हाला आपल्या बॅचच्या पोरांना दिलेली आहे. व्यवस्थित ती कलमांची लिस्टेड तुम्ही वाचली असेल. व्यवस्थित कलम त्या ठिकाणी अभ्यासा. पेपर 5ला आणि पेपर 1ला तुम्हाला हे कलम महत्त्वाचे आहे. ओके, मग तिथे तुम्हाला कलम विचारतील. आता हे कलम साधारण तुम्हाला 10 मार्कांसाठी पेपरला येत असतात. हा पहिला पॉईंट समजून घ्या. ओके, म्हणजे फर्स्ट क्वेश्चन आणि सेकंड क्वेश्चन. आता प्रश्नपत्रिका सोडवायची कशी, हा महत्त्वाचा पॉईंट असतो. सर आमच्या हातात क्वेश्चन पेपर आली हो, मग क्वेश्चन पेपर आल्यावरती तुम्ही काय करायचं, जो पहिला प्रश्न आहे आणि जो दुसरा प्रश्न आहे तो तुम्ही तुमच्या उत्तरपत्रिकेमध्ये काय करायचं, तुमच्या उत्तरपत्रिकेमध्ये, म्हणजे तुमचं त्या ठिकाणी अशा पद्धतीचं जे उत्तरपत्रिका असेल त्यामध्ये तुम्ही पहिलं काय करायचं, जो फर्स्ट क्वेश्चन जो तुमचा असेल प्रश्न पहिला, तर प्रश्न पहिल्यामध्ये तुम्ही काय करणार, जर तुम्हाला फुल फॉर्म आले असतील तर पहिले फुल फॉर्म लिहून घ्यायचे, म्हणजे प्रश्न लिहायचे. ओके, SBI असेल किंवा म्हाडा असेल किंवा GDCA असेल. आता GDCA चे पण फुल फॉर्म तुम्हाला माहित पाहिजे, या टाईपचे पण तुम्हाला क्वेश्चन येतात. तर पहिले क्वेश्चन लिहा, क्वेश्चन लिहिल्यानंतर तिथे आन्सरसाठी तुम्ही जागा सोडा. नंतर पुढे तुम्हाला परत त्या ठिकाणी फुल फॉर्म असेल तर तो फुल फॉर्म लिहा, त्यासाठी आन्सरसाठी जागा सोडून द्या. म्हणजे पहिला हे लिहून घ्या. हे झाल्यानंतर सेकंड पेजवरती जर तुम्हाला रिकामी जागा आला असेल तर रिकामी जागा पूर्ण क्वेश्चन लिहायचा आहे आणि उत्तरासाठी जागा तिथं ब्लँक सोडायची आहे. ओके, हे पहिलं तुम्ही सुरुवातीला 10 ते 15 मिनिटामध्ये या सगळ्या गोष्टी तुम्ही तुमच्या उत्तरपत्रिकेमध्ये लिहिणं कंपल्सरी आहे. ओके, हे लिहिल्यानंतर म्हणजे प्रश्न क्रमांक 1 जो असेल पेपर 1चा, संक्षिप्त स्वरूप असेल किंवा रिकामी जागा असेल, सेम जोड्या लावांचा पण तसंच करायचं. नवीन प्रश्न नवीन पानावर घ्यायचा, हा पहिला मुद्दा लक्षात घ्या. तिथं सगळी खिचडी करत बसायची नाही, कारण पेपर चेकरला आपला पेपर सुटसुटीत वाटला पाहिजे. सगळी तिथे खिचडी केली तर पेपर चेकरला समजत नाही की तुम्ही कोणता क्वेश्चन कुठे लिहिलाय. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न क्रमांक टाकणं आवश्यक आहे. प्रश्न क्रमांक चुकला तर तुमचं उत्तर किती बरोबर लिहिलं असलं तरी त्याला काही अर्थ राहणार नाही. म्हणून प्रश्न क्रमांक 1 रिकामी जागा आली असेल तर रिकामी जागा लिहा, त्याचे सगळे क्वेश्चन्स लिहा, उत्तर करेक्ट माहिती असेल ते तिथे शो करा. ओके, मी हे सुरुवातीला तुम्हाला का सांगतोय, कारण ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पेपर संपण्याच्या आधी जो 30 मिनिटं तुमच्याकडे असणार आहे, तर त्या 30 मिनिटांमध्ये तुम्ही याची सगळी उत्तरं व्यवस्थित लिहू शकतात. लगेच सुरुवातीला इथे घाई करायची नाही उत्तरं लिहायला. ओके, तर पहिला पॉईंट लक्षात आला. सेम तसा सेकंड क्वेश्चन जो तुमचा जोड्या लावांचा असणार आहे, यामध्ये तुम्ही काय करायचं, अ गट जो तुमचा अ गट असणार आहे. आता जोड्या लावांची उत्तरं लिहित असताना बरेचसे विद्यार्थी चुका काय करतात, आणि रिकामी जागेची उत्तरं लिहित असताना बरेचसे विद्यार्थी चुका काय करतात, उत्तर पत्रिकेमध्ये डायरेक्ट उत्तर लिहितात. डायरेक्ट उत्तरं लिहायची नाही, हा पहिला पॉईंट लक्षात घ्या.
ओके. आता जोड्या लावांमध्ये अ गट असेल आणि ब गट असेल. ओके. आता अ गटामध्ये दिलंय सभासदांची हकालपट्टी. ओके. सभासदांची हकालपट्टी. ओके. सहकार न्यायालय. आणि हे अ गटामध्ये तुम्हाला असे दिलेले असणार आणि मध्ये त्याची कलम दिलेले असतील तुम्हाला. मग पहिला त्या ठिकाणी कलम 91, त्याच्यानंतर 2 कलम 35. ओके. अशा पद्धतीचं तुमचं त्या ठिकाणी अ गट ब गट असेल तर तुम्ही काय करायचं, पहिलं अ गटाची सगळे व्यवस्थित उत्तरपत्रिकेमध्ये नोट डाऊन करून घ्यायचे आहे अ गट पूर्ण. आणि त्याच्या समोर इथे तुम्ही काय करायचं, उत्तर लिहायचं, उत्तर आणि ब्रॅकेटमध्ये ब गट टाकायचं. ओके. आणि मग तुमच्या ज्या क्वेश्चन पेपरमध्ये जे ब गटामध्ये तुम्हाला सिक्वेन्स दिलेले असतील खालीवर, त्याच्यामध्ये तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. मग आता इथे म्हटलंय सभासदाची हकालपट्टी. सभासदाच्या हकालपट्टीचा कलम काय रे? कलम आपल्याला माहिती पाहिजे, सगळे कलम लिस्टेड मी तुम्हाला दिलेली आहेत. सभासदांची हकालपट्टी कलम कलम 35. व्हेरी गुड. सभासदांची हकालपट्टी कलम 35. मग त्याच्या समोरच त्याचं उत्तर आलं पाहिजे उत्तर पत्रिकेमध्ये. अशा पद्धतीने फर्स्ट आणि सेकंड क्वेश्चन तुम्ही व्यवस्थित अटेम्प्ट करायचा आहे. त्याच्यानंतर पुढे मी फर्स्ट क्वेश्चन पेपरच्या बाबतीत सांगतोय तुम्हाला. पहिल्या पेपर्सचं आपलं डिस्कशन चालू आहे. तर फर्स्ट आणि सेकंड झाल्यानंतर प्रश्न क्रमांक तुमचा जो असणार आहे 3. ओके. आता प्रश्न क्रमांक 3 जो तुमचा आहे, टिपा लिहा. टिपा लिहा. आता यामध्ये तुम्हाला कोणतेही 4 टिपा लिहायच्या असतात आणि यामध्ये एकूण तुम्हाला प्रश्न दिले जातात 8. म्हणजे टिपा लिहामध्ये 8 प्रश्न असतील किंवा 6 प्रश्न असतील. यापैकी तुम्हाला कोणतीही 4 अटेम्प्ट करायचे आहेत आणि त्याचं मार्किंग असणार तुमचं 20 मार्काचं. किती रे? 20 मार्कांचं. बघा, प्रश्नपत्रिका कशी सोडवायची ते सांगतोय मी तुम्हाला. पहिला प्रश्न तुमचा लक्षात आला, दुसरा प्रश्न लक्षात आला, संक्षिप्त स्वरूप, रिकामी जागा किंवा जोड्या लावा. हे तर तुम्हाला कंपल्सरी फॉर्मॅट वाईज उत्तरपत्रिकेमध्ये शो करायचं आहे. उत्तर करेक्ट माहिती असेल तर लिहा, नाही तर त्याच्याकडे आपण शेवटी बघूया. ओके. पण आता जो तुमचा टिपा लिहा असणार आहे 20 मार्काचा पॉईंट आहे. आता टिपा म्हटलंय अगदी थोडक्यात तुम्हाला लिहायचं आहे, जास्त त्यामध्ये लिहित बसायची आवश्यकता नाहीये. ओके. आता टिपा लिहामध्ये तुम्हाला परीक्षेला येणारे प्रश्न कसे असतात ते आपण आधी समजून घेणं आवश्यक आहे. जे तुम्ही 26 प्रश्न व्यवस्थित अभ्यासणार आहात त्यातलेच तुम्हाला टिपा लिहासाठी विचारले जातात. आता जसे की टिपा लिहामध्ये काही महत्त्वाचे प्रश्न सांगतोय, नोट डाऊन करून घ्या. विशेष सर्वसाधारण सभा, विशेष सर्वसाधारण सभा, सभासदांचे प्रकार, सभासदांचे प्रकार, सभासदांच्या हकालपट्टीची कारणं, सभासदांच्या हकालपट्टीची कारणं, सहकारी संस्थेच्या सभासदांकरता शर्ती आणि अटी, सहकारी संस्थेच्या सभासदांकरता शर्ती आणि अटी, गृहनिर्माण संस्थेच्या व्याख्या, गृहनिर्माण संस्थेच्या व्याख्या, संस्थेचं लेखापरीक्षण, मानवी अभिहस्तांतरण, गृहनिर्माण संस्थेची पुनर्रचना किंवा पुनर्विकास प्रक्रिया, सभासदांचे हस्तांतरण आणि नामनिर्देशन, सभासदांचे हस्तांतरण आणि नामनिर्देशन. म्हणजे या टाईपचे प्रश्न तुम्हाला टिपा लिहायला परीक्षेला येतात. तो त्याचा सराव तुम्ही करणं आवश्यक आहे आणि आपल्या PDF नोट्समध्ये मी टिपा लिहायचा फॉर्मॅटेबल स्ट्रक्चर तुम्हाला वेगळाच दिलेला आहे. ओके. तर अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला आल्यानंतर यापैकी कोणतेही 4 प्रश्न तुम्हाला परीक्षेला अटेम्प्ट करायचे आहेत आणि 4च सोडवायचे आहे. ॲडिशनल एखादा एक्स्ट्रा सोडवायचा नाही. पहिला पॉईंट लक्षात घ्या. प्रश्नपत्रिकेत सांगितले कोणतेही 4, मग ते 6 किंवा 8 प्रश्न येऊ दे, त्यापैकी असे 4 निवडा की जे तुम्ही परफेक्ट व्यवस्थित लिहू शकतात. ओके. उगाच काहीतरी फेकायचं म्हणून फेकत बसायचं नाही. पहिले 4 व्यवस्थित अटेम्प्ट करा. फर्स्ट, तुम्हाला जर गृहनिर्माण संस्थेच्या 2 व्याख्या माहिती असेल तर त्या 2 व्याख्या व्यवस्थित लिहा. सहकारी गृहनिर्माण संस्था म्हणजे काय? ओके. अशी सहकारी संस्था की जी सभासदांच्या घरांच्या निवाऱ्याचा प्रश्न सोडवते तिला सहकारी गृहनिर्माण संस्था असे म्हणतात. थोड्याशा व्याख्या तुम्ही त्या ठिकाणी बनवायला शिकत चला. ओके. तर हा महत्त्वाचा पॉईंट आहे. तर व्याख्या तुम्हाला लिहिता आल्या पाहिजे.
त्यासोबतच सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या बाबतीमध्ये सभासदांची हकालपट्टी कलम 35 काय आहे तो तुम्हाला लिहिता आला पाहिजे. पुनर्विकासाची प्रक्रिया संकल्पना काय आहे ती तुम्हाला लिहिता आली पाहिजे. शॉर्ट नोट्ससाठी तुम्हाला व्यवस्थित कंटेंट पॉइंट वाईज त्या ठिकाणी लिहायचे आणि अगदी थोडक्यात लिहायचे आहेत. ओके, हा पहिला पॉईंट समजून घ्या. मग तुम्ही म्हणाल की सर तिथं तर कोणतीही 4 सांगितलं आणि 20 मार्काला आहे, म्हणजे 5 चोक 20 म्हणजे 5 मार्काचा एक प्रश्न असणार आहे, बरोबर. मग तो 5 मार्काचा प्रश्नासाठी आम्ही 2 पेजेस लिहायचे का? तर नाही. जे प्रश्नात विचारलं आहे ते तुम्हाला लिहिणं गरजेचं आहे. त्यासाठी 2 पेजेस तुम्ही काय लिहिणार, बरोबर की नाही. आता 2 पेजेस उत्तर लिहायला तेवढं तुमच्याकडे वाचणं पाहिजे. विशेष सर्वसाधारण सभा, आता विशेष सर्वसाधारण सभा म्हणजे संकल्पना काय आहे ती तुम्हाला लिहिता आली पाहिजे. विशेष सर्वसाधारण सभा का बोलवली जाते, त्या सभेमध्ये कोणकोणते विषय चर्चेसाठी घेतले जातात, ह्या गोष्टी तुम्हाला तिथे लिहिता आल्या पाहिजे. त्यासोबत सगळ्यात महत्त्वाचं सभासदांच्या हकालपट्टीची कारणं काय आहेत हे तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. सहकारी गृहनिर्माण संस्था असेल त्या संस्थेच्या संबंधीचे लेखापरीक्षण करणं का गरजेचं आहे, असे शॉर्ट क्वेश्चन्स तुम्हाला टिपा लिहायला विचारले जातात. ओके, आणि जी मी PDF नोट्स दिलेली आहे पेपर 1ची ती व्यवस्थित वाचा. ओके, त्यातले तुम्हाला प्रश्न परीक्षेला बरेचसे येतील त्यामुळे व्यवस्थित ती रेफर करा. प्रश्न क्रमांक 3 व्यवस्थित लक्षात आला. मग तुम्हाला प्रश्न 1 आणि प्रश्न 2 लिहून झाल्यावरती प्रश्न क्रमांक 3 जो तुमचा त्या ठिकाणी बघा 10 वाजता तुमचा पेपर स्टार्ट झाल्यानंतर 10:30 पर्यंत 10:30 पर्यंत तुमचं फर्स्ट आणि सेकंड क्वेश्चन नोट डाऊन करून होतोच, बरोबर. 10:30 नंतर तुमचा टिपा लिहायचा जो प्रश्न असणार आहे तो तुमचा त्या ठिकाणी 11 वाजेपर्यंत, किती 11 वाजेपर्यंत किंवा 11:15 पर्यंत म्हणजे 11:15 पर्यंत तुमचं टिपा लिहायचं त्या ठिकाणी कंप्लीट झालंच पाहिजे. 10:30 ते 11 किंवा 10:30 ते 11:15 पर्यंत तुमचं पूर्ण टिपा लिहा ह्या परफेक्ट तिथं नोट डाऊन करून झाल्या पाहिजे. ओके, त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 4 आणि प्रश्न क्रमांक 5 आणि प्रश्न क्रमांक 6. ओके, 4, 5 आणि 6 हे सगळे सविस्तर प्रश्न आहेत. ओके, हे सगळे कसे आहेत, सविस्तर प्रश्न आहेत. या सविस्तर प्रश्नांचं जे मार्किंग असणार आहे, आता हे मार्किंग कसं असतं ते सांगतो. एक तर 15 मार्कांसाठी मार्किंग असणार किंवा 10 मार्कांसाठी मार्किंग असणार. ओके, 10 ते 15 किंवा 15 ते 10 असं तिथं अल्टरनेट असतं. पण आपल्याला एक कन्सेप्ट लक्षात घ्यायचं आहे की प्रश्न कितीही मार्काला असू द्या, 10 मार्काला असू द्या, 15 मार्काला असू द्या किंवा 20 मार्काला असू द्या, त्या प्रश्नाचं उत्तर आम्हाला परफेक्ट त्या ठिकाणी लिहिता आलं पाहिजे. आता सविस्तर प्रश्नांच्या बाबतीमध्ये प्रश्न कसे विचारले जातात ते मी तुम्हाला सांगतो. तर प्रश्न काही आहेत ते नोट डाऊन करून घ्या. विविध सहकारी संस्थेचे प्रकार स्पष्ट करून त्यांची वैशिष्ट्ये व कार्य लिहा. हे प्रश्न क्रमांक 4 मध्ये तुम्हाला विविध सहकारी संस्थेचे किंवा विविध सहकारी संस्थेचे प्रकार सांगून त्यांचे वैशिष्ट्ये व कार्य स्पष्ट करा, असा 15 मार्काला तुम्हाला प्रश्न येणार. ओके, त्यानंतर पुढे घ्या. सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या सभासदांची कर्तव्य व जबाबदाऱ्या. सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या सभासदांची कर्तव्य व जबाबदाऱ्या स्पष्ट करा. तो तुम्हाला 10 मार्कासाठी किंवा 15 मार्कासाठी प्रश्न येणार. मग आता आलेला प्रश्न जो असणार आहे सविस्तरचा, जर त्यांनी विचारलं की सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या सभासदांची कर्तव्य आणि जबाबदाऱ्या, जर तुम्हाला तिथे त्यांनी फक्त कर्तव्य आणि जबाबदाऱ्याच विचारल्या असतील तर तेवढ्याच गोष्टी तुम्हाला तिथे मेन्शन करायच्या आहे. मग या प्रश्नाचं उत्तर कसं लिहायचं, तर पहिलं ते समजून घ्या. तर सहकारी गृहनिर्माण संस्था, आता हा एक जस्ट तुम्हाला एक नमुना म्हणून सांगतोय. तर तुमचं अशा पद्धतीचं प्रश्नपत्रिकेचं फॉर्मॅट असतं. 11:15 पर्यंत तुमच्या टिपा लिहा करेक्ट झाल्या पाहिजे. त्याच्यानंतर प्रश्न 4, प्रश्न 5, प्रश्न 6. मग तिथून पुढचा जो तुमचा पार्ट लक्षात आल्यानंतर 11:30 म्हणजे 11:15 पासून, आता 15 मिनिटं तुम्हाला तर आठवायलाच लागतात काही प्रश्नांची उत्तरं, बरोबर की नाही. मग आपण 11:30 पासून किती 11:30 ते 12:30. ओके, 11:30 ते 12:30 आणि आपला पेपरचा टायमिंग किती आहे रे, 1 वाजेपर्यंत आहे ना. 11:30 ते 12:30 म्हणजे तुमच्या त्या 1 तासामध्ये तुमचे हे प्रश्न अटेम्प्ट झाले पाहिजे. किती प्रश्न, 4, प्रश्न 5, प्रश्न 6, म्हणजे 12:30 पर्यंत तुमचे सविस्तर प्रश्न करेक्टपणे लिहून झाले पाहिजे. असं तुमच्याकडे प्रॉपर नियोजन असलं पाहिजे अभ्यासाचं. ओके, आता प्रश्न कसे विचारतायत हे मी तुम्हाला सांगितलं आणि आता एक प्रश्नाचा नमुना म्हणून तुम्हाला मी दिलेला आहे, तर तो प्रश्न समजून सांगतो की उत्तर कसं लिहायचं.
आता काय विचारलं त्यांनी, सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या सभासद, बरोबर, म्हणजे सहकारी गृहनिर्माण संस्था तिचे कोण आहेत, सभासद आहेत, बरोबर. या सभासदांची काय सांगितली आहे, कर्तव्य सांगितलेली आहे आणि काय सांगितलंय रे, जबाबदारी सांगितलेली आहे, बरोबर. असा प्रश्न आहे तुम्हाला 15 मार्कांसाठी किंवा 10 मार्कांसाठी. मग या प्रश्नाचं उत्तर कसं सोडवायचं. बरेचसे विद्यार्थी काय करतील, काहीतरी कुठेतरी रट्टा मारला असेल लगेच स्टार्ट होतात, तर नाही, तर तसं इथे करायचं नाही. पहिलं काय करायचं आहे, पहिलं सगळ्यात महत्वाचं या ठिकाणी प्रास्ताविका लिहायची. म्हणजेच सहकारी गृहनिर्माण संस्था आणि सभासद हे का महत्वाचे आहेत ते थोडंसं तुम्ही याच्यामध्ये 2-3 लाईनी एक्सप्लेन करायच्या. त्यानंतर सभासद म्हणजे काय, म्हणजे सभासदाची व्याख्या. ओके, बघा फॉर्मेटेबल स्ट्रक्चर नुसार सांगतोय, सभासदाची व्याख्या. सभासदाची व्याख्या झाली की मग काय लिहायचं, सभासदांचे कर्तव्य. हे पॉइंट वाईज पहिले लिहून घ्या, सभासदांचं कर्तव्य. मग नंतर पुन्हा सभासदांची जबाबदारी. हे तुम्ही चार्ट मध्ये जरी काढले तरी काही अडचण नाही, म्हणजे चार्ट मध्ये काढले तर तुम्हाला पॉइंट त्या ठिकाणी क्लिअर होतील आणि ते पॉइंट एक्सप्लेन करायला तुम्हाला इझी जातील. आता सभासदांचं कर्तव्य काय आहे, तर सगळ्यात महत्वाचं सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या उपविधीच्या नियमांचं पालन करणं, सदनिकेचं त्या ठिकाणी म्हणजे घराची निगा राखणं हे त्यांचं कर्तव्य आहे. दर महिन्याला मेंटेनन्स शुल्क असेल ते संस्थेच्या जे काही त्या ठिकाणी सचिव सेक्रेटरी असतील तर त्यांच्याकडे ते जमा करणं. ओके, संस्थेच्या नियमांचं पालन करणं, सभेला उपस्थित राहणं हे त्यांचे कर्तव्य आहे सभासदांचं, बरोबर की नाही. फ्लॅटचा ताबा घेणं हे सभासदांचं काय असणार आहे, त्या ठिकाणी कर्तव्य आहे. मग असे पॉइंट्स तुम्ही त्या ठिकाणी लिहून ते पॉइंट्स तुम्ही एक्सप्लेन करू शकतात. त्याच पद्धतीने तुम्ही जबाबदाऱ्या पण कशा पद्धतीने लिहायच्या, पॉइंट वाईज पहिल्या जबाबदाऱ्या लिहून घ्या. कर्तव्य आणि जबाबदाऱ्या जवळजवळ 50% सारखंच आहे, फक्त एक्सप्लेनेशन मध्ये पॉइंट्स तुमचे त्या ठिकाणी चांगले व्यवस्थित लिहिता आले पाहिजे. नाही तर आपले विद्यार्थी हुशार असतात, नुसते पॉइंट लिहितात आणि मध्ये असं काही एक्सप्लेनेशन करून ठेवतात की ते पेपर वाचणाऱ्याला हसू येतं. तो पॉइंट वेगळा एक्सप्लेन केलंय वेगळं, मग तुम्हाला 15 पैकी मार्क कसे दिले जातील हो. मग तुम्ही सांगता की सर आम्ही पेपर तर पूर्ण लिहिलाय, 3-3 सप्लिमेंट लावलाय, मग तुला 100 पैकी 55 मार्क कसे काय. या चुकीमुळे तुमचे मार्क त्या ठिकाणी काय होतात, रिव्हर्स येतात. त्याच्यामुळे जे पॉइंट लिहिलाय ना त्या पॉइंट वाईजच एक्सप्लेनेशन तिथे तुमचं आलं पाहिजे. ते पॉइंट लक्षात. तर पेपर 1 जो तुमचा आहे तो अशा पद्धतीने तुम्हाला सॉल्व आउट करायचा आहे. 12:30 पर्यंत, किती, 12:30 पर्यंत तुमचा पेपर 1 चे सविस्तर प्रश्न सगळे अटेम्प्ट त्या ठिकाणी झाले पाहिजे. मग तुम्ही म्हणाल की सर पुढचा कालावधीमध्ये काय करायचं, तर तुम्ही जे काही व्यवस्थित लिहिलेलं असेल ते तुम्ही 10 मिनिटांमध्ये व्यवस्थित रेफर करायचं, एकदा बघायचं. ओके, आणि पुढचे जो काही वेळ उरलेला आहे तो वेळ तुम्ही फुल फॉर्म सेक्शन तुमचा राहिला असेल, रिकामी जागा राहिली असेल, जोड्या लावा तुमचे राहिले असतील तर ते तुम्ही तिथे अटेम्प्ट करायचे. ते पॉइंट लक्षात. अशा पद्धतीने जर तुम्ही पेपर पॅटर्न व्यवस्थित सोडवला तर तुमचे सगळे क्वेश्चन त्या ठिकाणी व्यवस्थित अटेम्प्ट होतील. आणि पुढचा पॉइंट पहिला हा एक लक्षात घ्या की प्रश्न क्रमांक 4 पासून म्हणजे 4, 5 आणि 6, ओके, 4, 5 आणि 6 ची जी मेथड आहे म्हणजे जे सविस्तर प्रश्न आहे, जे 10 मार्कांसाठी तुम्हाला जे येतात ते प्रश्न, ते 10 मार्कांच्या प्रश्नासाठी तुम्हाला वेळ पण त्या ठिकाणी देणं आवश्यक आहे. मग तुम्ही म्हणाल की सर आता इथे तर सोपा प्रश्न होता, कर्तव्य आणि जबाबदाऱ्या, मग याला किती वेळ दिला पाहिजे. वेळ त्या ठिकाणी तुम्ही उत्तर कसं प्रेझेंट करताय त्यावर महत्वाचं आहे. ओके, जर आपण 1 तासाचं शेड्यूल पकडलं आणि प्रश्न जर आपण पाहिले त्या ठिकाणी प्रश्न क्रमांक 4 असेल तर 4 मध्ये तुम्हाला अ आणि ब असे दोन्ही देतात किंवा ऑर लाईक क्वेश्चन असतो, म्हणजे 1, 2, 3 म्हणजे 4 प्रश्न, आपण मिनिमम 4 प्रश्न जर पकडले आणि तुमचा 1 तास जर त्या ठिकाणी असेल म्हणजे तुमचे 60 मिनिटं जर त्या ठिकाणी तुमचे असतील तर त्या 60 मिनिटाच्या शेड्यूलमध्ये जर तुमचे 4 प्रश्न पकडले तर एक प्रश्न तुमचा 15 मिनिटामध्ये सॉल्व झाला पाहिजे. किती, 15 मिनिटामध्ये. एक लक्षात घ्या, म्हणजे जे सविस्तर प्रश्न जे तुमचे आहेत म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी 12:30 म्हणजे तुम्ही त्या 11:30 पासून, सॉरी 11:30 पासून जे तुम्ही पेपर स्टार्ट करणार आहेत सविस्तर प्रश्न उत्तर लिहायला. ओके, ते पुन्हा तुम्हाला सांगतो. बघा आता जो तुम्ही सविस्तरचा जो प्रश्न सोडवणार आहे प्रश्न क्रमांक 4 ते तुमचा प्रश्न क्रमांक 6 पर्यंतचा. आता त्याच्यामध्ये टोटली तुम्ही बघायला गेलं तर 4 मध्ये तुम्हाला 2 क्वेश्चन येतील, 5 मध्ये 1 क्वेश्चन येईल आणि 6 मध्ये 1 क्वेश्चन येईल, म्हणजे टोटली 4 प्रश्न तुम्हाला येतील किंवा त्या ठिकाणी 3 प्रश्न आले तर आपण एक अंदाज
घेतला त्या ठिकाणी तर 11:30 पासून ते 12:30 पर्यंत तुमचा 1 तास होतो. 1 तास म्हणजे तुमचे 60 मिनिटं त्या होतात. आता 60 मिनिटामध्ये तुम्हाला हे 4 क्वेश्चन अटेम्प्ट करायचे आहेत. मग 15 मिनिटं किती 15 मिनिटं एक प्रश्नाला तुम्हाला 15 मिनिटं देणं कंपल्सरी आहे. जर 15 मिनिटाच्या आत तुमचा तो क्वेश्चन क्लिअर झाला तर पुढच्या प्रश्नाला तुम्हाला वेळ मिळतोय ना. पण मात्र जर त्या ठिकाणी 15 मिनिटापेक्षा जर तुम्हाला जास्त वेळ लागला तर 101% सांगतो तुमचा एखादा क्वेश्चन तरी इथं सुटणार. 20 मार्काचा 15 मार्काचा तुमचा प्रश्न जर सुटला तर मग तिथे तुम्ही समजायचं की तुमचा कार्यक्रम झालाच. प्रश्न आपल्याला सगळे व्यवस्थित अटेम्प्ट करायचे आहेत. एकही प्रश्न आपल्याला सोडवायचा नाहीये. ओके, तर फर्स्ट पेपरचं शेड्यूल लक्षात आलं. चलो, आता फर्स्ट पेपर संबंधी मी काही महत्त्वाचे टॉपिक सांगतोय ते नोट डाऊन करून घ्या पटापट. चलो, पेपर 1 सहकारी गृहनिर्माण संस्था. पेपर 1 सहकारी गृहनिर्माण संस्था. टॉपिकचे नावं सांगतोय, व्यवस्थित नोट डाऊन करा किंवा तुम्हाला प्रश्न मी दिलेलेच आहेत. हे प्रश्न व्यवस्थित अभ्यास हाताळा. सहकारी गृहनिर्माण संस्थेसंबंधीचं व्यवस्थापन. सहकारी गृहनिर्माण संस्थेसंबंधीचं व्यवस्थापन. त्यानंतर घ्या महाराष्ट्र ओनरशिप फ्लॅट ॲक्ट 1963, महाराष्ट्र अपार्टमेंट ॲक्ट 1970. हे दोन्ही टॉपिक तुम्हाला पेपर 5 ला कंपल्सरी हा. त्यानंतर सहकारी संस्थेचे प्रकार, सहकार संस्थेची नोंदणी, सहकार संस्थेचे पोटनियम, प्रकार, नोंदणी, पोटनियम, सहकारी गृहनिर्माण संस्थेने ठेवावयाचे दप्तर, दप्तरावरती 10 मार्कांसाठी 15 मार्कांसाठी यादी करा म्हणून प्रश्न येतो. ओके, त्यानंतर सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या सभासदांची हक्क, कर्तव्य, जबाबदाऱ्या, जो प्रश्न आपण आता पाहिला. सभासदांची प्रकार. त्यानंतर सहकारी गृहनिर्माण संस्थेने निधी कसा उभा केला जातो, निधीचा विनियोग कसा केला जातो या संबंधी प्रश्न. त्यानंतर सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या पुनर्विकासाची प्रक्रिया आणि सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या कार्यपुस्तिकेची रचना किंवा कार्यपुस्तिकेची माहिती. ओके, आणि शेवटचा सहकारी गृहनिर्माण संस्थेचं लेखापरीक्षण करणं का आवश्यक आहे आणि का महत्त्वाचं आहे. ओके, तर ह्या बेसिकली टॉपिक्सवरती तुम्हाला पेपर 1 ला प्रश्न जास्त विचारले जातात. आणि ज्यांना PDF नोट्स पाहिजे असतील तर आपल्याकडे अवेलेबल आहेत. पेपर 1 ची जेवढी मी दिलेली PDF नोट्स जर तुम्ही रेफर केली तर जे सविस्तर जे प्रश्न आहेत, कारण खास करून तुमचे जे सविस्तर प्रश्न तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे असतात, ते प्रश्न जर तुम्ही व्यवस्थित लिहिले तर तुमचा पासिंगचा त्या ठिकाणी, पासिंग म्हणण्यापेक्षा स्कोरिंगचा विषय तुमचा त्या ठिकाणी जास्त वाढत असतो. नुसतं तुम्ही रिकामी जागा चुकी बरोबर फुल फॉर्म सेक्शन लिहून पास होत नाही. थोडा एक पॉईंट लक्षात घ्या. तर तुम्हाला सविस्तरकडे जास्त लक्ष देणं गरजेचं आहे. सविस्तरचे पॉईंट वाईज तुम्हाला उत्तरं लिहिणं गरजेचे आहेत. चलो, पेपर 1 लक्षात आला. चलो, आता आपण जाऊया सेकंड पेपर जो आहे आपला अकाउंट्सचा. आता सेकंड पेपर अकाउंट्सचा अभ्यास करत असताना सगळ्यात महत्त्वाचं काही सूचना आहे. पेपर 2. आता इथे ज्या विद्यार्थ्यांचा अजून अद्यापही अभ्यास झालेला नाही, पण आता त्यांनी 10 दिवसामध्ये जर प्रॉपर या विषयाकडे लक्ष दिलं आणि काही महत्त्वाचे टॉपिक सांगतोय त्याकडे जर व्यवस्थित लक्ष दिलं तर त्यांचा रिझल्ट त्या ठिकाणी 101% पासमध्ये येण्याची शक्यता आहे. पण वेळ दिला तर. ओके, अकाउंट्सचा पेपर सॉल्व करत असताना फर्स्ट क्वेश्चन इज व्हेरी इम्पॉर्टन्ट. फर्स्ट क्वेश्चन तुमचा फायनल अकाउंट असणार आहे. फायनल अकाउंटमध्ये ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट 30 मार्कासाठी आहे. त्यामुळे प्रत्येकाने फर्स्ट क्वेश्चनकडे व्यवस्थित लक्ष देणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन 2, यामध्ये तुम्हाला टोटली क्वेश्चन 5 विचारले जातात. क्वेश्चन 2, क्वेश्चन 3, क्वेश्चन 4 अँड क्वेश्चन 5. ओके, तर क्वेश्चन 2 मध्ये तुम्हाला लॉंग क्वेश्चन आणि प्रॅक्टिकली क्वेश्चन, म्हणजे त्या ठिकाणी एक तुम्हाला लॉंग क्वेश्चन असेल म्हणजे थेरी क्वेश्चन असेल आणि प्लस तुम्हाला प्रॅक्टिकल असेल, म्हणजे प्रॅक्टिकल एक प्रॉब्लेम्स तुम्हाला त्या ठिकाणी देतील. असे टोटल तुम्हाला 10-10 मार्कांचं शेड्यूल्स त्या ठिकाणी असेल. म्हणजे 10 मार्क प्रॅक्टिकलला, 10 मार्क थेरीला, असं प्लस तुम्हाला त्या ठिकाणी क्वेश्चन 2 येणार. क्वेश्चन 3 मध्ये पण सेम मेथड, प्रॅक्टिकल प्लस थेरी. ओके, थेरी क्वेश्चन सेम 10 मार्कांसाठी येणार. ओके, त्यानंतर पुढे तुम्हाला त्या ठिकाणी क्वेश्चन 4 मध्ये शॉर्ट नोट्स असतील. क्वेश्चन 4 मध्ये तुम्हाला शॉर्ट नोट्स असतील. शॉर्ट नोट्स मध्ये तुम्हाला एनी 4 लिहायचे आहेत.
शॉर्ट नोट्समध्ये पण इझी विचारतात. आपण जी शॉर्ट नोट्सची तुम्हाला म्हणजे थेअरीची जी आपली PDF आहे क्लासेसची, मी प्रत्येक आता ज्या विद्यार्थ्यांनी घेतलेली आहे तर त्यांना जी मी थेअरीची PDF दिलेली आहे, ओन्ली थेअरी क्वेश्चन, त्याच्यामध्ये लॉंग क्वेश्चन दिलेले आहेत आणि शॉर्ट नोट्स दिलेले आहेत, ते खूप महत्त्वाचे आहेत. ओके, त्याचवरती तुम्हाला परीक्षेला जास्त प्रश्न विचारले जातात, त्याच्यामुळे शॉर्ट नोट्सकडे व्यवस्थित लक्ष देणं गरजेचं आहे. त्यानंतर शॉर्ट नोट्स तुम्हाला साधारण 20 मार्कांसाठी पेपरला येतात आणि क्वेश्चन 5 मध्ये तुम्हाला अल्टरनेट, आता इकडे लक्ष द्या, क्वेश्चन 5 मध्ये तुम्हाला ट्रू अँड फॉल्स, त्याच्यानंतर मॅच द फॉलोइंग्स, त्यानंतर तुम्हाला फिल इन द ब्लँक्स आणि एखाद्या वेळेस बेसिक एखाद्या अकाउंटचं काहीतरी जसं की मागच्या काही क्वेश्चन पेपरमध्ये तुम्हाला बिल ऑफ एक्सचेंजचा फॉर्मॅट आला होता. ओके, तर त्याचा टाईपचं तुम्हाला एक साधारण 5 मार्कांसाठी येतं. फिल इन द ब्लँक्स तुम्हाला या ठिकाणी येणार आणि याचं जे शेड्यूल असतं ते तुमचं साधारण 7 मार्काचं असतं, 7 किंवा 10 मार्काचं. आता इकडे लक्ष द्या, ज्या विद्यार्थ्याला अकाउंट्स पास व्हायचं असेल तर त्याने इकडे व्यवस्थित लक्ष द्यायचं. प्रश्न क्रमांक 1 म्हणजे क्वेश्चन नंबर 1, 30 मार्क, 10 दिवसात त्याने काय अभ्यास करायचा इकडे लक्ष द्या. क्वेश्चन नंबर 1, ओके, आणि प्लस क्वेश्चन नंबर 5, क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 5. ओके, आता क्वेश्चन नंबर 5 जर तुम्ही बघायला गेला तर 20 मार्काचा तो असणार आहे. ओके, आणि क्वेश्चन नंबर 3 आणि 4, आता एखाद्याला प्रॅक्टिकल प्रॉब्लेम जर सॉल्व करता येत नसेल, मी तुम्हाला थेरीची थेरीची PDF नोट्स दिलेलीच आहे, ती फक्त व्यवस्थित रेफर करा. आता तुम्ही काय करायचं, क्वेश्चन 2 मध्ये जर थेरीचा क्वेश्चन असेल तर तो सॉल्व आउट करा. क्वेश्चन नंबर 3 मध्ये जो थेरीचा क्वेश्चन असेल तो सॉल्व आउट करा. म्हणजे तो तुमचा झाला 10 मार्कांचा, तो झाला इकडे, म्हणजे 2 क्वेश्चन असतील तुमचे 3 आणि 4 चे 10 मार्काचे, म्हणजे या ठिकाणी टोटल तुमचे त्या ठिकाणी किती झाले, हे 30 आणि 20 50 झाले. ओके, आणि हे तुमचे 20 झाले, किती, टोटल 70 मार्कांचा पेपर. ओके, आता 70 पैकी तुम्हाला त्या ठिकाणी 40 मार्क तर आरामात पडलेच पाहिजे रे, पडलेच पाहिजे की नाही. फायनल अकाउंट असं करा की तुम्हाला 30 पैकी 30 हमखास पडलेच पाहिजे. जर इथे तुमचं फायनल करेक्ट टॅली झालं 30 मार्काचं, तर तुम्ही या ठिकाणी थेरीचा एखादा 2 क्वेश्चन लिहिला तरी आरामात तुम्ही 40 पर्यंत येतात. ते लक्षात, स्मार्ट वर्कने अभ्यास करा, हा पहिला पॉईंट लक्षात घ्या. आणि या संबंधीचे आपले रेकॉर्डेड लेक्चर पण अवेलेबल आहेत. रेकॉर्डेड लेक्चर जर तुम्हाला 10 दिवसासाठी अभ्यासायचे असेल तर त्याची फीस पण मी तुम्हाला शेवटी सांगतो आहे, तर तुम्ही ते परचेस करू शकतात. आणि 10 दिवसात तेवढे रेकॉर्डेड्स बघितले तरी तुमचा अकाउंट्सचा जो सेकंड पेपर आहे तो त्या ठिकाणी तुमचा आरामात क्लिअर होईल. ओके, सगळ्यात महत्त्वाचं, अकाउंट्सच्या पेपरला कॅल्सी अलाउड नाहीये. कोणी काहीतरी सांगत असेल कॅल्सी अलाउड आहे, आपल्याला काही त्याच्याशी घेणं देणं नाही. मी जे सांगतो ते नियमानुसार सांगतो आणि तुम्हाला विथ प्रूफ पण त्या ठिकाणी मी देत असतो. हॉल तिकीट्समध्ये तुम्हाला मेन्शन करून दिलेलं आहे की कॅल्सी इज नॉट अलाउड. ओके, अकाउंट्सच्या पेपरला कॅल्सी अलाउड नाहीये, त्यामुळे तुम्हाला प्रॅक्टिकली प्रॉब्लेम्स जे सॉल्व आउट करायचे ते विदाऊट कॅल्सीने सॉल्व करायचे आहे, एक लक्षात घ्या. ओके, तर हे स्ट्रक्चर तुमच्या लक्षात आलं क्वेश्चन पेपर सॉल्व आउट करताना. आणि इंग्रजी माध्यमामध्ये शक्यतो अकाउंट सॉल्व करण्याचा प्रयत्न करा, इझी आहे, काही जास्त अवघड नाही. सोप्या लँग्वेजमध्ये मी तुम्हाला थेरी कंटेंट दिलेली आहे, जसं इंग्रजी चांगलं असेल तुम्ही व्यवस्थित त्या ठिकाणी अटेम्प्ट करू शकतो. तर सेकंड पेपर तुमचा लक्षात आला. चलो, आता जाऊया आपण तिसऱ्या पेपरकडे. आता तिसरा पेपर तुमचा कोणता आहे रे, तर अकाउंटच्या पेपरला कोणते कोणते टॉपिक व्यवस्थित सॉल्व करायचे, म्हणजे ज्याला पास व्हायचंय, लक्षात आलं, एवढं जरी व्यवस्थित केलं तरी पुष्कळ आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक पेपर नंबर 3, तुमचा पेपर नंबर 3 जो काय आहे, सहकारी संस्थांचे लेखा परीक्षण. ओके, सहकारी संस्थांचे लेखा परीक्षण, खूप सोपा पेपर, पेपर नंबर 3, पण आमच्या विद्यार्थ्यांना लय अवघड वाटतो. तर ते आम्हाला कळतच नाही कसं सॉल्व करायचं क्वेश्चन पेपर, पेपर 3 ची. एक विद्यार्थिनी तर मला म्हणे की सर मी 130 मार्काचा पेपर लिहून आले म्हणे, पेपर 100 मार्काचा आणि 130 मार्काचा पेपर कसं काय लिहून आले मलाच कळालं नाही. तिला म्हटलं अगदी पहिलं पेपर जो हातात येतो प्रश्नपत्रिका, त्याच्या एकदा सूचना तर व्यवस्थित वाचत चल, सूचना जर तुला व्यवस्थित कळाल्या तर तू पेपर व्यवस्थित अटेम्प्ट केला ना, तर तू ॲडिशनल मार्किंगचा पेपर लिहून आली कुठनं, बरोबर की नाही. तर आपल्याला सूचना देखील व्यवस्थित वाचणं गरजेचं आहे. जे जे क्वेश्चन तुम्हाला अटेम्प्ट करायला सांगितले ना ते कंपल्सरी अटेम्प्ट करायचे आहेत, पहिले हे समजून घ्या. ओके, आता प्रश्न या ठिकाणी म्हणजे पेपर नंबर 3 जो आहे त्याची काही सूचना आहेत, ती पहिले आपल्याला व्यवस्थित समजून घेणं आवश्यक आहे.
कारण बरेचशा पोरांची गडबड इथंच होत असते आणि इथं जर तुमचा पेपर चुकला तर मग काही खरं नाही तुमचं. हा, पहिलं प्रश्न क्रमांक 1 तुम्हाला अनिवार्य असतो. प्रश्न क्रमांक पहिला जो असणार आहे तो तुम्हाला कसं आहे, कंपल्सरी असणार आहे, तो अनिवार्य आहे. हे पहिलं लक्षात घ्या. आता प्रश्न क्रमांक 1 जे मी तुम्हाला सगळं कन्सेप्ट क्लिअर करतोय त्या प्रश्न क्रमांक 1 तुम्हाला अनिवार्य आहे. आता प्रश्न क्रमांक 1 मध्ये काय येतं ते सांगतो. प्रश्न क्रमांक 1 मध्ये तुम्हाला एकतर रिकामी जागा असेल, ओके. दुसऱ्या पार्ट मध्ये तुम्हाला असेल चुक्की बरोबर. ओके, हा पहिला पॉईंट समजून घ्या. आता इथं तुमचं कसं असणार आहे, फर्स्ट क्वेश्चन कंपल्सरी आहे. त्यामध्ये एक तर तुम्हाला रिकामी जागा येईल किंवा चुक्की बरोबर येणार. आलंच तर रिकामी जागा आली तर 20 मार्काला येतील, चुक्की बरोबर आले तर 20 मार्काला येतील. आले तर दोन्ही येतील, रिकामी जागा 10 मार्काला, चुक्की बरोबर 10 मार्काला. ओके, म्हणजे फर्स्ट क्वेश्चन इज कंपल्सरी, हे तुम्हाला सोडवायचंच आहे. इथे रिकामी जागा येऊ द्या किंवा चुक्की बरोबर येऊ द्या, हे तुम्हाला सोडवायचं कंपल्सरी आहे. ओके, म्हणून उत्तरपत्रिका हातात आल्यावरती फर्स्ट जो मी तुम्हाला पेपरचा पॅटर्न सांगितला कसं सोडवायचं सेम तसंच. रिकामी जागा क्वेश्चन लिहून घ्या, जागा आन्सरसाठी क्वेश्चन त्या ठिकाणी जागा असेल ती सोडून द्या ब्लँक. चुकी बरोबर क्वेश्चन लिहा. आता चुकी बरोबरचे क्वेश्चन लिहिताना कसं लिहायचं, बरेचसे विद्यार्थी काय करतात डायरेक्ट चुकी बरोबर चुकी बरोबर चुकी बरोबर असं लिहित बसतात. असं करायचं नाही. पहिला क्वेश्चन लिहा, क्वेश्चन लिहून त्याच्या खाली चुकी काय बरोबर आहे ते लिहायचं आणि त्याचं सहकारण विचारलं असेल तर सहकारण लिहायचं. ओके, हा पहिला पॉईंट समजून घ्या. ओके, त्यामुळे फर्स्ट क्वेश्चन इज व्हेरी इम्पॉर्टन्स 20 मार्क्ससाठी. म्हणजे तुमचे 100 पैकी इकडे लक्ष द्या. आता 100 पैकी 20 मार्क तर तुमचे पहिलेच इथे क्लिअर झाले, राहिले की तुमचे 80 मार्क बरोबर. आता 80 मध्ये सगळ्यात महत्वाचं तुम्हाला कोणतेही 5 प्रश्न सोडवायचे आहेत. आता पुढचे जे प्रश्न असणार आहे, प्रश्न क्रमांक 1 झाला. आता प्रश्न क्रमांक तुमचा जो असेल 2, प्रश्न क्रमांक 3, प्रश्न क्रमांक 4, ओके. आणि प्रश्न क्रमांक पुढे तुमचे असतील त्या ठिकाणी 5, प्रश्न क्रमांक 6, प्रश्न क्रमांक 7 आणि प्रश्न क्रमांक 8. म्हणजे 2 3 4 5 6 7 8. ओके, एकूण तुम्हाला पेपर 3 मध्ये 8 क्वेश्चन येतात. 8 क्वेश्चन मधला म्हणजे 1 पासून तर 8 पर्यंत तुमचे टोटल 8 प्रश्न आहे. 8 प्रश्नापैकी तुम्हाला कंपल्सरी फर्स्ट क्वेश्चन असणार. त्याच्यानंतर जो सेकंड क्वेश्चन जो तुमचा असणार आहे म्हणजे प्रश्न 2, प्रश्न 3, प्रश्न 4, प्रश्न 5, प्रश्न 6, प्रश्न 7, प्रश्न 8. म्हणजे 2 ते 8 मध्ये तुम्हाला कोणतेही त्या ठिकाणी 5 प्रश्न सोडवायचे, एनी 5 क्वेश्चन अटेम्प्ट करायचे. आता प्रश्न 2 जो तुमचा असेल तो 26 विचारतील. 26 प्रश्न 16 मार्कांसाठी. किती? 16 मार्कांसाठी. ओके, असे सगळे क्वेश्चन तुमचे 16 मार्काचेच असणार आहे. प्रश्न 3 पण 16 मार्काचा, प्रश्न 4 पण 16 मार्काचा, प्रश्न 5 पण 16 मार्काचा, प्रश्न 6 पण 16 मार्काचा, प्रश्न 7 पण 16 मार्काचा, प्रश्न 8 पण 16 मार्काचा. आता 16 पाची 80. ओके, मग तुमचे 80 मार्क इथे क्लिअर झाले ना. म्हणजे एनी 5 क्वेश्चन तुम्हाला अटेम्प्ट करायचे आहेत. मग तुम्ही यामध्ये करा. प्रश्न सेकंड आहे 26 तर 16 मार्काचा चांगले लिहिता येत असेल तर तो करा. ओके, प्रश्न 3 तुम्हाला त्या ठिकाणी विचारेल सगळ्यात महत्वाचं टिपा लिहा. प्रश्न 4 फरक स्पष्ट करा. प्रश्न 5 पुन्हा सगळे 26 तर. ओके, म्हणजे प्रश्न 5 पासून 6 7 8 पर्यंत सगळे 26 तर. पहिले ही मेथड समजून घ्या. आता इथे अगदी सोपं मेथड आहे. कमी वेळामध्ये जास्त मार्क मिळवायचे असेल तर कोणत्या क्वेश्चन कडे फोकस करायचं ते सांगतो. आता फर्स्ट क्वेश्चन इज कंपल्सरी 20 मार्कला तो तुम्ही लिहिणारच आहे, तर काय वाद नाही. आता राहिलं काय 2 पासून. मग आता आपल्याला काय करायचं आहे, 5 क्वेश्चन सोडवायला लावलेत की नाही. काय करायचं, प्रश्न 3 घ्यायचा, टिपा लिहा. क्वेश्चन नंबर 3, क्वेश्चन नंबर 4 आधी सोडून मोकळे व्हायचे. क्वेश्चन 3 आणि क्वेश्चन 4 फरक स्पष्ट करा आणि टिपा लिहा. कमी वेळात जास्त मार्क. थोडंच लिहायचंय, महत्वाचंच लिहायचंय, मोजकंच लिहायचंय, जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही. त्याच्यामध्ये जे विचारले त्यामध्ये एक्सप्लेनेशन करायचं. आता तुम्हाला विचारलं लेखापरीक्षकाची अधिकार सांगा, लेखापरीक्षकाची कर्तव्य सांगा, सहकारी संस्थांचं लेखापरीक्षण करणं का गरजेचं आहे, सहकारी संस्थेच्या भांडवलाची साधनं कोणती आहे, या टाईपचे प्रश्न तुम्हाला टिपा लिहामध्ये विचारले जातात. फरक स्पष्ट करा. फरक स्पष्ट करायमध्ये काय विचारलं जाईल की वार्षिक लेखापरीक्षण म्हणजे काय आणि अंतर्गत लेखापरीक्षण म्हणजे काय, दोघांमधला फरक सांगा. भांडवली खर्च म्हणजे काय आणि महसुली खर्च म्हणजे काय, दोघांमधला फरक स्पष्ट करा.
ते फरक स्पष्ट करा तुम्हाला त्या ठिकाणी व्यवस्थित लिहिता आले पाहिजे. आणि आपल्या नोट्समध्ये मी तुम्हाला फरक स्पष्ट करांचे सगळे IMP त्यामध्ये दिलेले आहेतच. ओके. सत्यापन काय आहे, मूल्यांकन काय आहे, या टाईपचे तुम्हाला फरक विचारतात. आणि फरक तुम्हाला किती आलाय हो, 4 मार्कांसाठी येणार ना, बरोबर की नाही. आता कोणतेही त्या ठिकाणी 4 सोडवायचे, म्हणजे टिपा लिहामध्ये तुम्हाला कसं असणार आहे, तर टिपा लिहामध्ये तुम्हाला कोणतेही 4 सोडवायचे. फरक स्पष्ट करामध्ये तुम्हाला कोणतेही 4 सोडवायचे, म्हणजे 5 6 देतील 4 सोडवा. ते पण फरक स्पष्ट करामध्ये 6 देतील 4 सोडवा. म्हणजे एक क्वेश्चनचं जर आपण मार्किंग त्या ठिकाणी बघायला गेलं तर 4-4 मार्काला आहे. म्हणजे टिपा लिहायला जर तुम्हाला 4 मार्काला टिपा विचारतात तर त्यामध्ये तुम्ही जास्त काही लिहित बसायची गरज नाही. जे विचारले तेच लिहा. सभासदांची कर्तव्य सांगा किंवा लेखापरीक्षकाची हक्क, कर्तव्य, जबाबदाऱ्या काय आहे 4 मार्कासाठी. अर्धा पेज तुम्ही रिसेंटली उत्तर त्या ठिकाणी व्यवस्थित लिहू शकतात की नाही. कन्सेप्ट पहिलं समजून घेत चला. ओके. तर हा पहिला महत्त्वाचा पॉईंट आहे की 4-4 मार्कासाठी प्रश्न येत आहे तुम्हाला. टिपा लिहा आणि फरक स्पष्ट करा. ओके. आणि त्याचे एकूण टोटल मार्किंग आहे 16चं. 16 दुणे 32. ओके. मग तुम्ही फर्स्ट क्वेश्चन सॉल्व आउट कंपल्सरी करा. त्याच्यानंतर थर्ड आणि फोर्थ क्वेश्चन अटेम्प्ट करायचा आणि त्यानंतर तुम्ही काय करा, 5 6 7 8 आणि जो सेकंड क्वेश्चन आहे त्यापैकी तुम्हाला कोणता क्वेश्चन सोपा वाटतोय की जो तुम्ही व्यवस्थित परफेक्टली लिहू शकतात, असे तुम्हाला त्या ठिकाणी कोणतेही 3 प्रश्न अटेम्प्ट करायचे. मग तुम्ही 5वा सोडवा किंवा 8वा सोडवा किंवा 7वा सोडवा किंवा सेकंड क्वेश्चन सोडवा. ओके. तर हे स्ट्रक्चर तुम्हाला त्या ठिकाणी व्यवस्थित सॉल्व आउट करता आलं पाहिजे. आणि इथं वेळेचं बंधन तुम्हाला असणार आहे 3 तास आहे. त्यामुळे 3 तासामध्ये शक्यतो तुम्ही काय करा, जसे आपण पहिलीच मेथड फॉलो केली होती पेपर 1ला, जे पहिले टिपा आणि फरक आहे ते व्यवस्थित अर्ध्या तासामध्ये तुमचे होऊन जातात, ते काही अडचण नाही. उरलेला वेळ जो आहे तो तुम्ही सविस्तरला द्या ना. पण सविस्तरला पण वेळ देता असताना 10 ते 15 मिनिटाचाच इतका वेळ द्या. त्याच्या व्यतिरिक्त जास्त वेळ लावू देऊ नका. नाहीतर जास्त वेळ लागला तर प्रश्न तुमचे राहून जातात. ओके. तर इथे पॉइंट तुमचं लक्षात आला. चला आता पुढे जाऊया आपण. पेपर 4 इथपर्यंत क्लिअर झालं. चला आता पेपर 4 तुमचा असणार आहे सहकाराचा इतिहास, तत्वे व व्यवस्थापन. आता सहकाराचा इतिहास, तत्व, व्यवस्थापनामध्ये काय करायचं आहे, यामध्ये जो आतापर्यंत प्रश्नपत्रिकेचा जो फॉर्मॅट होता हा सगळा फॉर्मॅट 20 मार्काचा आलेला आहे. पहिलं हे लक्षात घ्या. पर क्वेश्चन तुम्हाला त्या ठिकाणी 20 मार्काला विचारले जातात आहे. कोणतेही 5 प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी सोडवायचे असतात. पेपर 4 मध्ये तुम्हाला एकूण एकूण प्रश्न क्रमांक 1 पासून ते प्रश्न क्रमांक 9 पर्यंत असे 9 प्रश्न दिलेले असतात. या 9 प्रश्नांपैकी कोणतेही 5 प्रश्न तुम्हाला अटेम्प्ट करायचे असतात आणि हे प्रत्येक प्रश्न तुमचे 20 मार्कांसाठी असतात. हा पहिला पॉईंट लक्षात घ्या. इथं तुम्हाला सविस्तर प्रश्न असतील. पेपर 1 सारखा इथं तुम्हाला कदाचित रिकामी जागा किंवा जोड्या लावांचा पार्टही येऊ शकतो फर्स्ट क्वेश्चनला, पण तो 20 मार्काचा असणार. त्याच्यानंतर जो सेकंड, थर्ड, 4, 5, 6, 7, 8 आणि 9 पर्यंत तर तुम्हाला सगळे सविस्तर प्रश्न त्या ठिकाणी विचारले जातात. सविस्तर प्रश्नांमध्ये तुम्हाला लेखापरीक्षणाचं उद्दिष्ट काय आहे, सहकारी संस्था त्या संकल्पनेची माहिती लिहा, सहकाराच्या इतिहासाची भूमिका स्पष्ट करा. त्यानंतर पुढे तुम्हाला काही महत्त्वाच्या समित्या असतील, सहकारी शिक्षण प्रशिक्षण म्हणजे काय, त्याच्यानंतर काही समित्या असतील, मॅक्लिगन समिती, वैकुंठभाई मेहता समिती, ग्राफिक समिती. प्रत्येक समितींची तुम्हाला थोडक्यात माहिती व्यवस्थित लिहिता आली पाहिजे. त्यावरती आपले लेक्चर्स अवेलेबल आहे. नोट्समध्ये पेपर 1ची मी नवीन घटकांवर आधारित नोट्स तयार केलेली आहे. ती जर तुम्ही व्यवस्थित रेफर केली, ज्या विद्यार्थ्यांनी घेतली आहे, त्यामध्ये मी सगळे परीक्षा ओरिएंटेड येणारे क्वेश्चन आणि विथ आन्सर तुम्हाला त्यामध्ये मी दिलेले आहेत. त्यामुळे ते व्यवस्थित त्या ठिकाणी व्यवस्थित फॉलो करा, अभ्यास करा. त्याचा पेपर जो 4 असणार आहे त्यासाठी तुम्हाला त्याचा खूप फायदा होईल. ओके. पेपर 4चं या पद्धतीचं पॅटर्न असेल. त्यानंतर पेपर 5. पेपर 5 जो आहे तुमचा, त्या ठिकाणी पेपर 5 खूप महत्त्वाचा आहे. बऱ्याचशा मुलांना पेपर 5 हा खूप टफ जातो. सहकाराचा कायदा आणि इतर कायदे. ओके. आता पेपर 5 मध्ये पहिला पॅटर्न समजून घ्या. ओके. विभाग 1 आणि विभाग 2. ओके. आता विभाग 1 मध्ये पण तुम्हाला काय असणार आहे, फर्स्ट क्वेश्चन म्हणजे प्रश्न क्रमांक पहिला. प्रश्न क्रमांक पहिला मध्ये तुम्हाला काय असणार आहे, पेपर 5 मध्ये कंपल्सरी आहे.
आता तो कंपल्सरी सोडवायचा आहे तुम्हाला. प्रश्न क्रमांक 5. आता प्रश्न क्रमांक 5 मध्ये तुम्हाला त्याने काय केलेलं आहे, सॉरी, पेपर क्रमांक 5. पेपर क्रमांक 5 मध्ये जो फर्स्ट क्वेश्चन आहे तो फर्स्ट क्वेश्चन तुम्हाला कंपल्सरी असणार. या फर्स्ट क्वेश्चन मध्ये तुम्हाला रिकामी जागा, जोड्या लावा आणि चुक्की बरोबर. ओके, अशी टोटल तुम्हाला 6 मार्कांचे फर्स्ट क्वेश्चन कंपल्सरी. आता हा फर्स्ट क्वेश्चन तुम्हाला कंपल्सरी सॉल्व करायचा आहे. सेम तसंच उत्तरपत्रिकामध्ये क्वेश्चन पेपर 5 हातात आल्यावरती फर्स्ट क्वेश्चन रिकामी जागा, क्वेश्चन लिहून घ्या, जागा उत्तरासाठी ब्लँक सोडा, जोड्या लावा, अ गट लिहा, त्याच्यासमोर ब गटाची उत्तरं तुमची आली पाहिजे, चुकी बरोबर, क्वेश्चन लिहा, क्वेश्चन लिहून त्याचा आन्सर लिहायचा आहे. हे तुम्हाला त्या ठिकाणी उत्तरपत्रिका हातात आल्यावरती आणि प्रश्नपत्रिका हातात आल्यावरती तुम्हाला हा फर्स्ट क्वेश्चन या पद्धतीने लिहून घ्यायचं आहे. ओके, अर्ध्या तासामध्ये तुमचं एवढं सगळं होऊन जातं त्या ठिकाणी. त्यानंतर पुढे तुम्हाला पार्ट 1 मध्ये तुम्हाला काय करायचं आहे, पार्ट 1 मध्ये तुम्हाला आणखीन एक मेथड दिली जाते, ती म्हणजे काय, की क्वेश्चन नंबर 2 पासून क्वेश्चन नंबर 2, क्वेश्चन नंबर 3, क्वेश्चन नंबर 4 अँड क्वेश्चन नंबर 5. ओके, आता यामध्ये काय असणार आहे, क्वेश्चन 2 मध्ये तुम्हाला अ आणि ब, क्वेश्चन 3 मध्ये तुम्हाला अ आणि ब, सेम 4 मध्ये पण अ आणि ब आणि 5 मध्ये पण अ आणि ब. क्वेश्चन 2 पासून ते 5 पर्यंत तुम्हाला कोणतेही 3 प्रश्न अटेम्प्ट करायचे. किती? एनी 3 क्वेश्चन. आता हे क्वेश्चन अटेम्प्ट करत असताना कसे सोडवायचे ते सांगतो. जर तुम्हाला प्रश्न क्रमांक 3 येतोय, जर तुम्हाला प्रश्न क्रमांक 3 येतोय, तर त्याच्यातला अ आणि ब तुम्हाला कंपल्सरी सोडवायचं आहे. ओके, जर तुम्हाला क्वेश्चन नंबर 5 येतोय, तर त्याच्यातला अ आणि ब तुम्हाला कंपल्सरी सोडवायचा आहे. आणि क्वेश्चन नंबर 2 येतोय, तर अ आणि ब कंपल्सरी सोडवायचा आहे. असे 3 प्रश्न तुम्हाला कंपल्सरी इथे अटेम्प्ट करायचे आहेत, जो तुमचा पार्ट 1 असणार आहे. आणि पार्ट 1 तुमचा त्या ठिकाणी म्हणजे सेकंड जो क्वेश्चन आहे तुमचा अ आणि ब चा, तर त्याच्यामध्ये 7+7. ओके, म्हणजे 14 मार्कांचं तुमचं त्या ठिकाणी काय असणार आहे, मार्किंग असणार आहे. मग 14 जो मार्किंग असणार आहे, म्हणजे 7 प्लस तुमचे जे 14 मार्क त्या ठिकाणी होणार आहे, तर या ठिकाणी तुम्हाला एनी 3 क्वेश्चन अटेम्प्ट करायचे, म्हणजे तुमचे 42 मार्क त्या ठिकाणी क्लिअर होतात. ओके, 3 क्वेश्चन अटेम्प्ट केल्यावरती. आणि इथे तुमचे हे 6-6 मार्कांचे 3 क्वेश्चन असणार आहेत. तर या 6-6 मार्कांचे जे 3 क्वेश्चन असतील, ते एकामी जागा जोड्या लावा, चुकी बरोबर. ओके, तर हे तुमचे 6 मार्काचे किती झाले, 18 मार्क्स तिकडे तुमचे कंप्लीट होणार. 18 मार्क्स इथे झाले फर्स्ट क्वेश्चनचे. आणि टोटल तुमचं आता या ठिकाणी काय होणार, 18 मार्क, 18 आणि प्लस तुमचे किती, 42, किती झाले, 60 मार्क झाले. तर तुमचा फर्स्ट जो पार्ट असणार आहे पेपर 1चा, तो तुमचा 60 मार्काचा आहे. आणि आपल्याला फर्स्ट पार्टमध्येच पास व्हायचं. 60 पैकी तुम्हाला आरामात त्या ठिकाणी 45 मार्क्स आरामात पडलेच पाहिजे. तुम्ही फर्स्ट जो पेपर 5 आहे पार्ट 1 मध्येच पास होतात. राहिला पार्ट 2. आता पार्ट 2 मध्ये तुमचा त्या ठिकाणी क्वेश्चन नंबर 6 अँड क्वेश्चन नंबर 7, यामध्ये तुम्हाला टिपा लिहा किंवा सविस्तर असा तुमचा फॉर्मॅट असतो. मग हा फॉर्मॅट तुमचा 20 मार्काचा, हा फॉर्मॅट तुमचा 20 मार्क, 20 आणि 20 तुमचे झाले 40 मार्क. म्हणजे पार्ट 2 तुमचा 40 मार्कचा आणि पार्ट 1 तुमचा 60 मार्कचा. ओके, मग आता जर तुम्ही पार्ट 1 मध्ये पास झाला, आणि हे तुमचे ऑप्शनचे मार्क आहे ना, 40 पैकी तुम्ही 30 मार्क आरामात त्या ठिकाणी पाडू शकतात की नाही. मग तुमचं पहिलं क्वेश्चन पेपरचं समजून घेणं गरजेचं आहे, आणि कोणकोणत्या क्वेश्चनला किती वेळ देणं गरजेचं आहे. आता जर 7 मार्कचा क्वेश्चन आहे, त्या 7 मार्कच्या क्वेश्चनला तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारले जातात. त्या ठिकाणी कृषी उत्पन्न समिती तिचे अधिकार कर्तव्य स्पष्ट करा, किंवा उपविधी दुरुस्ती संबंधीचे कारण स्पष्ट करा, किंवा निवडणूक प्राधिकरण आयोगाच्या संबंधीचे अधिकार कर्तव्य स्पष्ट करा, किंवा त्या ठिकाणी तुम्हाला सहकारी संस्थेचं लेखापरीक्षण करणं का आवश्यक आहे, किंवा सहकारी संस्थेच्या नोंदणीची प्रक्रिया स्पष्ट करा. तर असे तुम्हाला 7 मार्कांसाठी पार्ट 1 मध्ये प्रश्न येतात तुम्हाला. क्वेश्चन नंबर 2 अ आणि ब, क्वेश्चन नंबर 3 अ आणि ब, या टाईपमध्ये, आणि खूप इझी असतं. त्यामुळे मी जी पेपर 5 ची जी नोट्स दिली आहे ती व्यवस्थित रेफर करा. ओके, पेपर 5 लक्षात आलं. अशा पद्धतीने सॉल्व आउट करायचा आहे. त्याच्यानंतर पुढचा आता शेवटचा आपला पेपर नंबर 6. ओके, पेपर नंबर 6 जो आपला आहे, पेपर नंबर 6 चं नाव काय रे, सहकारी बँक
ओके, म्हणजे सहकारी बँकिंग. ओके, म्हणजे बँक व्यवसाय, म्हणजे बँकिंग किंवा बँक व्यवसाय आणि काय पतसंस्था. सहकारी बँक किंवा सहकारी बँकिंग किंवा पतसंस्था. आता या पेपरचा फॉर्मॅट, क्वेश्चन पेपर फॉर्मॅट पहिलं समजून घ्या. ज्याला क्वेश्चन पेपर फॉर्मॅट समजला तो व्यवस्थित करणार पेपर सॉल्व आउट. ओके, आता यामध्ये ऑल क्वेश्चन म्हणजे सर्व प्रश्न तुम्हाला सोडवणं बंधनकारक आहे. जसं पेपर 1 साठी सगळे क्वेश्चन व्यवस्थित होते की नाही कंपल्सरी, सेम तशीच आहे इकडे. आता सर्व प्रश्न सोडवायचे. पेपर 6 ला पण सेम मेथड. प्रश्न क्रमांक तुमचा 1 जो असणार आहे तो प्रश्न क्रमांक 1 मध्ये तुम्हाला संक्षिप्त स्वरूप विचारतात. जे मी नोट्समध्ये संक्षिप्त स्वरूप दिलेले ते व्यवस्थित अभ्यासा. संक्षिप्त स्वरूप असणार. त्यानंतर तुमचे रिकामी जागा असणार. ओके, संक्षिप्त स्वरूप असतील, रिकामी जागा असतील किंवा चुक्की बरोबर किंवा जोड्या लावा किंवा एका वाक्यात. आता एक लक्षात घ्या, इथं पेपर 6 मध्ये जो फर्स्ट क्वेश्चन आहे त्यामध्ये तुम्हाला यापैकी कोणतेही 3 प्रश्न, किती, कोणतेही 3 प्रश्न म्हणजे संक्षिप्त स्वरूप तुम्हाला 5 मार्कला येणार, रिकामी जागा तुम्हाला 5 मार्कला येणार आणि चुकी बरोबर तुम्हाला 10 मार्कला येणार. मार्किंग मध्ये थोडंफार मागे पुढे होऊ शकतं, पण यापैकी तुम्हाला पेपरला कोणतेही 3 येणार. ओके, कधी जोड्या लावा टाकतील किंवा एका वाक्यात टाकतील किंवा रिकामी जागा टाकतील किंवा चुकी बरोबर टाकतील किंवा फुल फॉर्म सेक्शन टाकतील. क्वेश्चन 1 इज कंपल्सरी. ओके, क्वेश्चन 1 तो तुमचा असणार 20 मार्कासाठी, तुम्हाला तो कंपल्सरी आहे. त्याच्यामुळे इथे एक लक्षात घ्यायचं, जोड्या लावा येऊ द्या, चुकी बरोबर येऊ द्या, रिकामी जागा येऊ द्या किंवा संक्षिप्त स्वरूप येऊ द्या, तो तुमचा फर्स्ट क्वेश्चन कंपल्सरी. आणि सोडवताना मी सांगितलेलं आहे की पहिले क्वेश्चन लिहून घ्या, उत्तरासाठी जागा ब्लँक सोडून द्या फर्स्ट क्वेश्चनची. त्याचा आपल्याला शेवटी 30 मिनिटांमध्ये विचार करायचा असतो, कारण घाईघाईमध्ये ह्या गोष्टी तिथं लगेच सोडवायच्या नाही. ओके, तर 20 मार्कासाठी तुमचा फर्स्ट क्वेश्चन, त्या ठिकाणी तुम्हाला 5 मार्कांसाठी 10 मार्कांसाठी अल्टरनेट काही येऊ शकतं. तर हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यानंतर पुढे आता आपल्याला जे क्वेश्चन आहेत, जे प्रश्न क्रमांक सेकंड म्हणजे प्रश्न क्रमांक 2 जो तुमचा असणार आहे, प्रश्न क्रमांक 2 जो असेल तुमचा, त्या ठिकाणी टिपा लिहा, म्हणजे थोडक्यात उत्तरे लिहा, म्हणजे 50 शब्दामध्ये. त्याला आपण काय म्हणणार, टिपा लिहा. आता हा टिपा लिहा तुम्हाला प्रश्न त्या ठिकाणी विचारणार कोणतेही 4, काय असणार, कोणतेही 4. किती मार्कला येणार ते तुम्हाला 20 मार्कला येणार. ओके, म्हणजे फर्स्ट क्वेश्चन 20 मार्क, सेकंड क्वेश्चन तुमचा 20 मार्क. ओके, त्यानंतर प्रश्न क्रमांक तुमचा 3. आता प्रश्न क्रमांक 3 जो तुमचा असेल तो त्या ठिकाणी 30 मार्कासाठी येतो. म्हणजे किती शब्दात उत्तर लिहा, तर 150 शब्दात उत्तर लिहा. किती, 150 शब्दात. तो असणार तुमचा 30 मार्कला. यामध्ये तुम्हाला सांगेल कोणतेही 2 प्रश्न सोडवा. किती, कोणतेही 2 प्रश्न किंवा कधी कधी तुम्हाला कोणतेही 3 प्रश्न, 2 किंवा 3 प्रश्न येतात. जर 2 आले तर 15-15 मार्कासाठी असेल, 3 आले तर तुम्हाला 10-10 मार्कांसाठी 3 प्रश्न अटेम्प्ट करायचे असतात. म्हणजे तिथे तुम्हाला 6 प्रश्न देतील, 6 पैकी तुम्हाला कोणतेही 3 अटेम्प्ट करा किंवा 4 देतील, 4 पैकी तुम्हाला कोणतेही 2 अटेम्प्ट करा. फॉर्मॅटमध्ये थोडंसं मागे पुढे होऊ शकतं, पण प्रश्न काही बदलत नाही, एक लक्षात घ्या. ओके, मार्किंग मध्ये मागे पुढे होईल पण प्रश्न मात्र तुमचे तेच असणार आहे. ओके, प्रश्न क्रमांक 4. आता प्रश्न क्रमांक 4 जो आहे तो तुमचा असणार 500 शब्दांमध्ये. सेम प्रोसेस, त्यामध्ये तुम्हाला कोणतेही 2 सोडवा, कोणतेही 2 सोडवा. आणि हे प्रश्न असणार तुमचे त्या ठिकाणी 30 मार्कांसाठी. जे आता इकडे लक्ष द्या, 30 आणि 30 तुमचे झाले 60 मार्क इथे क्लिअर झाले. आणि हे 20 आणि हे 20 म्हणजे तुमचे 40. 60 आणि 40 100. 100 मार्काचा पेपर तुमचा या पॅटर्न मध्ये असतो, पेपर नंबर 6. त्याच्यामुळे सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट आता तुम्हीच लक्षात घ्या की तुम्हाला 20 मार्क महत्त्वाचे आहेत की क्वेश्चन नंबर 2, 3, 4 महत्त्वाचा आहे. 20 मार्क तर तुमचे असे पेपरला त्या गोष्टी तिथं तुम्ही अभ्यास करून जाता, तर त्या गोष्टी तुम्ही तिथे व्यवस्थित लिहू शकतात 30 मिनिटामध्ये शेवटी. पण हे तुमचे मार्क खूप महत्त्वाचे, म्हणजे 80 मार्कांचा पेपर, हा पेपर तुमचा खूप महत्त्वाचा असतो. इथं जर तुम्ही गडबडलात, इथं इथं कोणतेही 4 टिपा लिहा, 20, 150 शब्दात 30 मार्किंग आणि 500 शब्दात 30 मार्किंग. इथं जर तुमचे विषय प्रश्न जर सुटले, प्रश्न जर इथं तुमचं सुटला, समजा आता तुम्ही क्वेश्चन 4 घेतलाय,
500 शब्द सांगितले, कोणतेही 2 सांगितले, तुम्ही एकच लिहिला, म्हणजे तुमचे 15 मार्क इथे गेले ना. प्रश्न क्रमांक 3 सांगितले, 150 शब्दामध्ये कोणतेही 3 सोडवायचे आहेत, तुम्ही इथे फक्त किती सोडवले? 2च सोडवले, 10 मार्क तुमची गेले ना हो इथं. तुमचा किती मार्काचा लॉस झाला? 25 मार्कांचा तुमचा इथे लॉस झाला. पण बाकीचे जे लिहिले ते करेक्ट लिहिले आहेत का? हे महत्वाचं आहे ना. त्यामुळे इथं प्रश्नाचं उत्तर लिहित असताना व्यवस्थित काळजी घेणं आवश्यक आहे. त्यामुळे इथे लक्षात द्या, 150 शब्द आणि 500 शब्द हे जे प्रश्न 3 आणि प्रश्न 4 जो आहे ना, प्रश्न 4 मधला एखादा प्रश्न तुम्हाला प्रश्न 3 मध्ये विचारला जाऊ शकतो, प्रश्न 3 मधला एखादा प्रश्न तुम्हाला 4 मध्ये विचारला जाऊ शकतो. आता ते प्रश्न कोणकोणते असतात ते व्यवस्थित सांगतो, त्या पद्धतीने नोट डाऊन करून घ्या. नाबार्ड म्हणजे काय? नाबार्डची कार्य. नाबार्ड म्हणजे काय? नाबार्डची कार्य. प्रादेशिक ग्रामीण बँकांची कार्य. प्रादेशिक ग्रामीण बँकांची कार्य म्हणजे सविस्तर प्रश्न कसे विचारतात ते सांगतोय मी तुम्हाला. भारतीय रिझर्व्ह बँकेची कार्य. भारतीय रिझर्व्ह बँकेची कार्य. सहकारी पतपुरवठा संस्थांना, सहकारी पतपुरवठा संस्थांना निर्माण होणाऱ्या समस्या. त्यानंतर घ्या, सहकारी बँकांना लागू असणारा 1965 चा बँकिंग नियमन कायदा. त्यानंतर माहिती तंत्रज्ञान म्हणजे काय आणि माहिती तंत्रज्ञानाची माहिती, तिचे फायदे, तिचे तोटे, तिचे वैशिष्ट्ये, सहकारी बँकांच्या दृष्टीने का महत्त्वाचे आहे, अशा टाईपचे प्रश्न विचारले जातात. त्यानंतर सहकारी पतसंस्थेचं उद्दिष्ट, भूमिका, कार्य. त्यानंतर कृषी पतपुरवठा संस्थांचे त्या ठिकाणी संस्थात्मक आणि बिगर संस्थात्मक मार्ग. असे तुम्हाला सविस्तर प्रश्न त्या ठिकाणी विचारतात. जिल्हा मध्यवर्ती बँकांची कार्य, राज्य सहकारी बँकांची कार्य, प्राथमिक सहकारी बँकांची कार्य, प्रादेशिक ग्रामीण बँकांची कार्य. त्यानंतर ग्राहक आणि त्यासोबतच म्हणजे बँक आणि ग्राहक या दोघांमधला काय संबंध आहे त्याची माहिती लिहा. इंटरनेटचे फायदे तोटे. त्याच्यानंतर सहकारी संस्थांच्या लेखापरीक्षणाचं वैशिष्ट्य, म्हणजे लेखापरीक्षण जो पेपर नंबर 3 जो तुमचा आहे ना, तो तुम्हाला पेपर 4लाही, पेपर 5लाही, पेपर 6लाही त्यावरती प्रश्न तुम्हाला विचारले जातात. ओके, त्याच्यामुळे पॉइंट लक्षात आला. तर अशा पद्धतीने तुमचं पेपरचं म्हणजे मे 2024च्या परीक्षा संबंधीचं प्रश्नपत्रिका फॉर्मॅट व्यवस्थित तुम्ही समजून घेतला. कोणत्या प्रश्नाला आता किती वेळ द्यायचा हे तुम्ही ठरवणं आवश्यक आहे. प्रत्येक प्रश्नासाठी कमीत कमी 10 ते 15 मिनिटं सफिशियंट आहे. ओके, टिपालियासाठी जास्त वेळ देत बसू नका, सविस्तरसाठी थोडासा वेळ राखून ठेवा. तिथं उत्तरं चांगले लिहा तर तुम्हाला मार्किंग मिळणार. नाही तर तुम्ही उगाच काहीतरी लिहित बसाल आणि मग सांगाल सर आम्ही 3 सप्लिमेंट जोडलो, 4 सप्लिमेंट जोडल्या, पेपर खूप सोपे होते आणि रिझल्ट आल्यावर मग कळतं पेपर किती सोपा गेला तो. तर उत्तरं लिहिताना काळजी घेणं आवश्यक आहे, हा महत्त्वाचा मुद्दा. ओके, तर आजच्या व्हिडिओ सेक्शन्समध्ये तुम्हाला हे सगळे पॉईंट व्यवस्थित क्लिअर झाले असतील की प्रश्नपत्रिका कशा पद्धतीने सोडवायच्या आणि फॉर्मॅट तुमचा व्यवस्थित लक्षात त्या ठिकाणी आलेला असेल. ओके, त्यानंतर पुन्हा शेवटी जाता जाता काही महत्त्वाच्या सूचना देतोय. पेपर 1 व्यवस्थित सॉल्व करा. पेपर 1 आणि पेपर 5 हा एकमेकांशी कनेक्टेड आहे. पेपर 4 मध्ये तुम्हाला पेपर 1चे क्वेश्चन येतील, पेपर 6चे क्वेश्चन येतील, पेपर 5चे क्वेश्चन येतील. पेपर 6 जो आहे बँकिंगचा, त्यामध्ये थोडंसं जिल्हा मध्यवर्ती, राज्य सहकारी बँका, प्राथमिक बँका, नाबार्ड, इंटरनेट बँकिंग यावरती थोडासा फोकस करा. पेपर 4 मध्ये तुम्हाला ज्या समित्या दिलेल्या आहेत, शिक्षण प्रशिक्षणाचा टॉपिक दिलेला आहे, काही महामंडळं दिलेले आहेत, ते व्यवस्थित अभ्यासा. अकाउंट्सच्या पेपरसाठी मी तुम्हाला सांगितलं फायनल अकाउंटकडे फोकस करा, ट्रू अँड फॉल्स, फिल इन द ब्लँक्स आणि शॉर्ट नोटकडे फोकस करा एवढ्या 10 दिवसामध्ये. आणि पेपर 3 जो आहे तो कॉमन आहे, त्यामध्ये तुम्हाला सहकारी संस्थेचं लेखापरीक्षण करणं काय गरजेचं आहे, विविध सहकारी संस्थांचं लेखापरीक्षण कशा पद्धतीने कराल, त्यामध्ये मग तुम्हाला बँका देतील, साखर कारखाने देतील, दूध व्यवसाय संघटना देतील, कृषी उत्पन्न समित्या देतील किंवा वेगवेगळे विभाग देतील, त्यांचं लेखापरीक्षण कसं करायचं आहे संपूर्ण माहिती पेपर 3 मध्ये तुम्हाला व्यवस्थित अभ्यासायची आहे. पेपर 3 मध्ये सोडवत असताना टिपा लिहा, फरक स्पष्ट करा, हे क्वेश्चन पहिले आधी सॉल्व करा, नंतर सविस्तरकडे वेळ द्या. आणि ऑल क्वेश्चन पेपर कंपल्सरी तुम्हाला सोडवायच्या आहेत, दिलेल्या नियमांचं पालन करायचं आहे, एकही प्रश्न आपला सुटता कामा नये. आणि सगळं नोट्समध्ये मी तुम्हाला या सगळ्या गोष्टी क्लिअरपणे सांगितलेल्या आहेत आणि मला या गोष्टी आहेत त्याचा व्यवस्थित अभ्यास केला तर तुम्हाला त्याचा निश्चित फायदा होईल. आणि आता सगळ्यात महत्त्वाचं, ज्या विद्यार्थ्यांना 10 दिवसाचं, आता 10 दिवस आपल्याकडे बाकी आहेत.
ओके, या 10 दिवसाच्या शेड्यूलमध्ये म्हणजे आज 12 तारीख आहे, 12/5/2024. ओके, आता इथून पुढे आपले 10 दिवसच आपण पकडूया. ह्या 10 दिवसामध्ये काय करायचंय? आज आहे रविवार. ओके ओके, आता उद्यापासून म्हणजे सोमवार काय करा, एक शेड्यूल सांगतो मी तुम्हाला. सोमवार, मंगळवार आणि बुधवार. ओके, कंटिन्यू जसं आपला परीक्षेचा टायमिंग आहे ना, सेम तसंच सकाळी 10 ते 1 पेपर 1 सोडवा. ओके, परत दुपारी 2 ते 5 पेपर 2 सोडवा. कोणतीही एक क्वेश्चन पेपर सोडवा न बघता. ओके, चला ज्यांचा अभ्यास झालेला ना बॅचचे विद्यार्थी, कोणती एक क्वेश्चन पेपर सोडवायची न बघता. ओके, सेम मंगळवारी तसंच. पुढचा पेपर 3, 4, पुढे 5 आणि 6 म्हणजे बुधवारपर्यंत तुमची एक क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करून होते. सेम परत गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार परत पेपर 1, पेपर 2, पेपर 3, पेपर 2, पेपर 3, पेपर 4, पेपर 5, पेपर 6. म्हणजे या वीकमध्ये तुम्हाला या पद्धतीने एक ॲनालिसिस करा किंवा क्वेश्चन पेपर जरी तुम्ही व्यवस्थित रेफर केल्या तरी तुमचं त्या ठिकाणी पॉईंट वाईज क्लिअर होईल. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि सगळे क्वेश्चन जर तुम्हाला क्वेश्चन विथ आन्सर पाहिजे असेल तर असं एक शेड्यूल ठेवा. म्हणजे या वीकमध्ये तुमचं शनिवारपर्यंत, परत पुढे तुमचं रविवार, सोमवार, मंगळवार. ओके, परत बुधवार. ओके, शुक्रवारी जो तुमचा पेपर आहे म्हणजे गुरुवार. तर या शेड्यूलने थोडासा अभ्यास चालू ठेवा किंवा तुम्ही ज्या नोट्स काढल्या असतील तर त्या थोड्याशा रेफर करा. आणि ज्यांना क्लासच्या नोट्स पाहिजे असतील फक्त 10 दिवसामध्ये, त्यांनी त्या 10 दिवसामध्ये थेअरीचे जेवढे मी क्वेश्चन्स त्यामध्ये दिलेले आहेत तेवढे जरी व्यवस्थित अभ्यासले तर तुम्हाला काही अडचण येणार नाही. तेवढं व्यवस्थित पॉईंट वाईज समजून घ्या. आणि ज्यांना नोट्स पाहिजे असतील तर सगळ्यात महत्त्वाची आपली जी पुन्हा तुम्हाला एक डिस्काउंट ऑफर देतो आहे. त्या डिस्काउंट ऑफरमध्ये मी तुम्हाला क्लासची जी पूर्ण नोट्स आहेत 450 रुपयामध्ये. ओके, 450 रुपयामध्ये तुम्हाला ती डिस्काउंट ऑफरमध्ये मी पुन्हा देतो आहे. तर 10 दिवसामध्ये तुम्ही या ठिकाणी हे जी काही मी तुम्हाला नोट्स देणार आहे पेपर 1, पेपर 2, पेपर 3, पेपर 4 अँड पेपर 5 अँड पेपर 6. पेपर 2 ची आपल्याकडे इंग्लिशमध्ये आहे, पेपर 1 मराठी, पेपर 3 मराठी, पेपर 4 मराठी, पेपर 5 मराठी, पेपर 6 मराठी. संपूर्ण तुम्हाला PDF नोट्स पाहिजे असतील तर स्क्रीनवरती जो आपला नंबर दिसतो आहे 8530804274, हा जो तुम्हाला स्क्रीनवर नंबर दिसतोय 8530804274चा, या नंबरवरती तुम्ही फोनपे किंवा गुगल पे करू शकतात आणि फोनपे गुगल पे केल्यावरती तुम्हाला व्हॉट्सअपला या सगळ्या PDF नोट्स सेंड केल्या जातील. त्याच्या आधी तुम्ही GDCA चा जो फॉर्म फिलअप केलेला आहे 24चा किंवा जे तुमचं हॉल तिकीट असेल ते मला व्हॉट्सअपला आधी पाठवायचं आहे. आणि मग फीज पेड करायची आहे. 450 रुपये फीज आहे, ती पेड करायची आहे. पेड केल्यावरती तुम्हाला त्या ठिकाणी या पूर्ण नोट्स तुम्हाला त्या ठिकाणी मिळतील. आणि ज्या विद्यार्थ्यांना फक्त सेपरेट नोट्स पाहिजे असतील की सर आम्हाला फक्त पेपर 2 पाहिजे आहे, फक्त आम्हाला पेपर 3 पाहिजे, आम्हाला पेपर 4 पाहिजे आहे, तर इकडे लक्ष द्या. ज्यांना सेपरेट नोट्स पाहिजे असतील, पेपर 3च पाहिजे किंवा पेपर 4च पाहिजे किंवा पेपर 5 पाहिजे, बरोबर, तर पर सब्जेक्ट एक लक्षात घ्या, पर सब्जेक्ट आपल्याकडे 120 रुपयाला आहे. जर तुम्हाला पेपर 3 पाहिजे असेल तर सेपरेट पेपर 3 पाहिजे असेल तर 120 रुपये. ओके, पेपर 4 पाहिजे असेल तर 120 रुपये पर सब्जेक्टला. आणि ज्याला ऑफरमध्ये पूर्ण घ्यायचे असतील ऑल सब्जेक्ट तर ते 450 रुपयामध्ये. ओके, तर एक लक्षात आली मेथड. फोनपे गुगल पे 8530804274. ओके, अहो तर इथे लिहून देतो, स्क्रीनवरती तुम्हाला दिसतोच आहे. ओके, फोनपे गुगल पे करा आणि स्क्रीनशॉट पाठवा आणि जो फॉर्म फिलअप केलाय तुम्ही त्याचं मला त्या ठिकाणी तुमचं जे हॉल तिकीट्स असेल ते व्हॉट्सअपला पाठवा. तुम्हाला त्या ठिकाणी नोट्स सेंड केल्या जातील. पण 10 दिवसात प्रॉपरली त्या वाचा रे, व्यवस्थित तरी कन्सेप्ट समजून घ्या. ओके, उगाच नुसतं घेत बसू नका. तर त्याचं तुम्हाला वाचनही झालं पाहिजे, वेळही दिला पाहिजे. मग सर आम्ही जॉबला येईन, मग आम्हाला वेळ भेटेल का, तो तुमचा प्रश्न. मी माझ्या पद्धतीने 101% देण्याचा प्रयत्न करतोय. बाकी तुमच्यावरती आहे, तुम्ही किती त्याचा फायदा करून घेतायत. ओके, हा एक महत्त्वाचा मुद्दा. आणि ज्याला फक्त फक्त आणि फक्त सर मला असं वाटतं की
या PDF नोट्स घेण्यापेक्षा मला डायरेक्ट सेकंड पेपर पाहिजे म्हणजे अकाउंटचा, तर तुम्हाला ज्या विद्यार्थ्यांना अकाउंट्स अवघड वाटत असेल तर अकाउंटसाठी आपल्याकडे एक स्पेशल आहे. तर ज्यांना अकाउंट्स पाहिजे, फक्त अकाउंट्स पाहिजे, म्हणजे पेपर 2 जो तुमचा आहे अकाउंट्सचा, ज्यांना फक्त अकाउंट्समध्ये आपले संपूर्ण रेकॉर्डेड लेक्चर पाहिजे असतील आणि नोट्स पाहिजे असतील तर त्याची जी प्राईज आहे 1500 रुपये. ज्यांना फक्त अकाउंट्स पाहिजे असेल, ज्यांचा थेरीचा अभ्यास झालेला असेल आणि 10 दिवसामध्ये तुम्ही फक्त मी जे आपले लेक्चर्स आहे तेवढे लेक्चर जरी तुम्ही व्यवस्थित पाहिले, ओके, तरी तुम्हाला सेकंड पेपर जो तुमचा असणार आहे तो सेकंड पेपर तुम्हाला इझी जाणार. फक्त अकाउंट्स पाहिजे असेल तर 1500 रुपये. तर तुम्ही फोनपे किंवा गुगल पे करू शकता. ज्यांना फक्त स्पेशल अकाउंट पाहिजे आहे, 10 दिवसात तुमचं स्पेशल अकाउंट त्या ठिकाणी आरामात कव्हर होतं. तर सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दृष्टीने ऑल द बेस्ट देतो. धन्यवाद. व्यवस्थित अभ्यास करा. 10 दिवसामध्ये अकाउंट्सची बॅच तरी ही जॉईन करा. यामध्ये सगळे रेकॉर्डेड लेक्चर्स आहे. तुम्हाला 10 दिवसामध्ये तुम्ही पेपर जो सेकंड आहे अकाउंट्सचा फर्स्ट क्वेश्चन आहे, बाकीचे काही क्वेश्चन्स मी त्यामध्ये कव्हर केले आहेत, थेरीचे क्वेश्चन्स आहेत, ते व्यवस्थित रेफर करा. 10 दिवसात तुमचा सेकंड पेपर त्या ठिकाणी आरामात कव्हर होतो. निदान एवढं तरी ज्यांना स्पेशल अकाउंट्स पाहिजे असेल तर ते अकाउंटसाठी तिथे जॉईन करू शकतात. माध्यम त्याचं इंग्रजीमध्ये असणार आहे, अगदी सोपं आहे, काही जास्त अवघड लँग्वेज नाही आहे. फक्त प्रॅक्टिस इज व्हेरी इम्पॉर्टन्स आहे तुमच्यासाठी. ओके, तर एवढं तरी तुम्ही त्या ठिकाणी जॉईन करू शकता. त्याची फीज आहे 1500 रुपये. फोनपे गुगल पे तुम्ही करू शकतात 85 30 80 42 74 वरती. ओके, सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दृष्टीने ऑल द बेस्ट. धन्यवाद.